प्रभू येशूच्या प्रिय नावामध्ये मी सर्व मंडळीचं या सहभागितेमध्ये मनपूर्वक स्वागत करीतो। प्रियानो, परमेश्वराचं वचन आज आपण ऐकणार आहोत आणि परमेश्वराचा हा मानना आम्हाला नक्की आमच्या रोजच्या जीवनाला आधार, आशीर्वाद आणि नक्की अभिषेक करेल। कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन म्हणजे त्याच्या मुखातील हे शब्द आहेत आणि आम्हाला ठाऊक आहे हे बायबल देवाच्या आत्म्यानं प्रेरित झालेल्या देवाच्या सेवकांनी, देवाच्या निवडलेल्यांनी देवापासून सांगितलेला हा उपदेश आहे, हा बोध आहे। आणि परमेश्वर आम्हाला ठाऊक आहे, इब्री लोकाच्या पत्रात असं म्हटलेलं आहे, देव प्राचीन काळी अंशांशाने प्रकाराने आपल्या पूर्वजांशी तो संदेश त्यांच्याद्वारे बोलला। परंतु प्रियजनांनो, आनंदाची गोष्ट ही आहे, या काळाच्या शेवटी ज्या काळात आज तुम्ही आणि मी आहोत, ज्या युगाच्या समाप्तीमध्ये आज तुम्ही आणि मी आहोत, त्या तुमच्यानी माझ्याशी देव आपल्या पुत्राच्याद्वारे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे बोलला आहे। आणि जो प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला, ज्यानं दाखल्यांच्याद्वारे स्वर्गाच्या पृथ्वीच्या गोष्टी मनुष्याला सांगितल्या आणि त्यामुळेच आज हे जग तग धरून आहे। लोक पश्चाताप करतात आणि देवावर विश्वास ठेवून देवाकडे वळत आहेत आणि देव त्यांना त्यांच्या पापांची क्षमा करत आहे। पुष्कळ लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे आरोग्य मागत आहेत आणि देव त्यांना बरं करत आहे। आजही त्याचा कान प्रियजनांनो तुमच्या आणि माझ्यासाठी उघडा आहे। त्याचे नेत्र आम्हाला पाहतात, त्याचा हात आजही आम्हाला स्पर्श करतो, त्याचे पाय आमच्यासाठी आमच्या धाव्याला ऐकून ते धावत येतात। कारण शास्त्र सांगतं प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे। तो न बदलणारा देव आहे, तो युगानुयुगाचा याजक आहे। पूर्वीच्या काळी जे याजक नेमलेले असायचे ते मरणामुळे त्यांची सेवा खंडित होत होती। परंतु प्रिय विश्वासणाऱ्या बहीण भावांनो, एक आनंदाची गोष्ट आज मंडळांसाठी, माझ्या तुमच्यासाठी ही आहे की परमेश्वराने आपल्याला आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा युगानुयुगाचा याजक असा आपल्याला लाभलेला आहे। अगोदरचे याजक मनुष्याचं ते अर्पण घेऊन पवित्र स्थानातून परमपवित्र स्थानात जात असते आणि ते लोकांसाठी मध्यस्थी करत। परंतु आज आनंदाची गोष्ट ही आहे की जो आपल्याला लाभलेला प्रभू येशू ख्रिस्त जो याजक आहे ना, तो एकदाच आपल्या स्वतःचं अर्पण घेऊन तो तुमच्या आणि माझ्यासाठी, या जगासाठी त्या वधस्तंभावर तो अर्पिला गेला आणि त्यानं या जगासाठी दिलेलं जे अर्पण आहे ते म्हणजे त्याच्या शरीराचं, देहाचं अर्पण आहे। त्याने या जगासाठी तुमच्या आणि माझ्यासाठी दिलेलं अर्पण काय आहे तर त्यानं पवित्र, निष्कलंक, निर्दोष रक्त त्या वधस्तंभावर दिलेलं आहे। म्हणून शास्त्र सांगतं त्या इच्छेने म्हणजे परमेश्वराच्या इच्छेने त्याच्या पुत्राच्या म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या एकदाच झालेल्या अर्पणाने आम्ही कायमचे पवित्र झालेलो आहोत। प्रेज द लॉर्ड। विश्वासणाऱ्या बहीण भावांनो, आता आम्हाला वस्तूच्या स्वरूपात येशू ख्रिस्त या याजकाकडे काही आणण्याची गरज नाही। म्हणून मगाशी सुंदर गीत गायलं, सोना ना मांगा मैने, हिरे ना मांगे मैने, बरोबर आहे ना? परमेश्वर आज आमच्याकडे सोनं, परमेश्वर आमच्याकडे हिरे, माणिक, मोती काही मागत नाही। आज हे जगाला समजलेलं नाही आणि म्हणून घेणारे घेत आहेत, देणारे देत आहेत आणि त्या जगाच्या अर्पणावर देखील आज लोक डल्ला मारत आहेत। पण आज तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की जो प्रभू येशू ख्रिस्त याजक बनून ज्यांना आपलं स्वतःचं शरीर दिलं, रक्त दिलं, तो परमपवित्र स्थानामध्ये आमच्यासाठी गेला
आणि ते पित्याचं घर आहे प्रियानो. त्याच्या अर्पण्याद्वारे आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे, पापांची क्षमा मिळालेली आहे, आम्हाला शापातून मुक्ती मिळालेली आहे, आम्हाला तारण ही देणगी मिळालेली आहे, आम्हाला जीवन मिळालेलं आहे, शांती मिळालेली आहे आणि आम्ही सार्वकालिक जीवनाचे भागीदार झालेलो आहोत. फार मोठी अद्भुत गोष्ट आहे, हे सत्य आहे आणि हे तुमच्या मनानं आणि अंतकरणानं हे स्वीकारायला पाहिजे की होय परमेश्वरा, तू माझ्यावर प्रीती केलीस, या जगावर प्रीती केलीस आणि आपला पुत्र एकुलता एक स्वर्ग सोडून तो पृथ्वीवर तू धाडीलास, पाठविलास आणि येशू ख्रिस्ता तू आमच्यासाठी या जगात आलास, अंधा स्पर्श केलास, अंधांचे नेत्र तू उघडलेस, कुष्ठ्याला तू स्पर्श केलास, कुष्ठ शुद्ध झाला, मुखे बोलू लागले, व्यंग धड झाले, कुबड्या स्त्रीला तू उभं केलंस, हात वाळलेल्या मनुष्याला येशू त्याचा हात तू सरळ केलास, मत्तय जक्कय या पापी जकादारांना देखील येशू तू क्षमा करून तारण दिलंस, त्यांच्या घराण्याचं तारण केलंस. प्रियानो, त्या प्रभू येशू ख्रिस्तानं आपलं पाचारण ओळखलं होतं. प्रथम ज्यावेळेला सभास्थानामध्ये येशू ख्रिस्त आला आणि त्याला यशायाचा ग्रंथ दिला गेला, तेव्हा त्यानं तो शास्त्रलेख उघडला, वाचला. त्यात असं लिहिलं होतं, पहा प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे, धरून नेलेल्यांची सुटका करावी, बंदिवासास मोकळ करावं, कुष्ठ्यास शुद्ध करावं, अंधाचे नेत्र उघडावे, ठेचलेल्यास बरं करावं, यासाठी त्याने मला अभिषेक केला आहे. आणि प्रियजनांनो, येशू ख्रिस्त हा शास्त्रलेख पवित्र सभास्थानात वाचत असताना लोकांची दृष्टी त्याचकडे लागली होती. लोक टक लावून त्याच्याकडे पाहत होते, ऐकत होते. आणि त्यावेळेला येशू ख्रिस्तानं तो शास्त्रलेख वाचला, ती गुंडाळी असेल ती बंद केली आणि म्हटले, हा शास्त्रलेख वाचत असताना हा पूर्ण झाला आहे. प्रियजनांनो, परमेश्वरानं यशायाच्या द्वारे जी जी भविष्यवाणी केली, पहा कुमारी गर्भवती होईल, पुत्र प्रसवेल, त्याला इम्मानुएल, आम्हा बरोबर देव असे म्हणतील. परमेश्वरानं यशायाच्या द्वारे दिलेली भविष्यवाणी नव्या करारात मरियेकडं शब्द पाठवून, मरिये तू गरोदर होशील, पुत्र प्रसवशील, त्याचं नाव येशू ठेव, तोच आपल्या लोकांना पापापासून तारेल. मरिया म्हणाली, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. परमेश्वराची शक्ती तिजवर आली, पवित्र आत्मा तिजवर उतरून आला. कुमारी मरिया गरोदर राहिली, जिनं पुरुष पाहिला नव्हता, पवित्र होती, परंतु देवाचं वचन ते स्वीकारलं. बायबल सांगतं प्रियानो, देवाचं वचन हे जीवन आणि आत्मा असं आहे. आणि येशू ख्रिस्त या मरियेमध्ये जीवन बनून आला, परंतु तो आत्म्याच्या द्वारे ते जीवन तिच्या गर्भाशयामध्ये ते जन्मास आलं. आज देवाच्या प्रिय बहिणीनो, भावानो, हे सत्य तुम्ही उमजून घ्या, समजून घ्या की येशू ख्रिस्त ही मानवी कल्पना नाही, ही दैवी कल्पना आहे. त्याचा जन्म देवाच्या इच्छेनं झाला, त्याचा जन्म कुमारीच्या उदरी झाला. कारण मनुष्य हा जन्मताच पापी होता आणि एक पापी एका पाप्याला वाचवू शकत नाही. लोक अगोदर अर्पण देत होते, अंगणामध्ये येऊन गंगाळात हात धुत होते, पश्चाताप करत होते, पवित्र स्थानामध्ये अर्पण देत होते. याजक त्यांच्यासाठी मध्यस्थी करायचा आणि मग तो वृद्धाप काळामुळे किंवा मरणामुळे तो मरण पाहायचा. परमेश्वराच्या हे लक्षात आलं आणि हेच लोक ज्या गंगाळात पश्चाताप करणारे, अर्पण देणारे, पुन्हा जाऊन पाप करायचे. एक चक्र चालू होतं माणसाच्या जीवनामध्ये, जे आज ही चक्र या जगात आम्हाला पाहायला मिळतं. लोक प्रार्थना करतात, देव धावा ऐकतो, सोडवतो समस्यातून, आजारातून. लोक आनंदी होतात, आरोग्य घेतात, आशीर्वाद घेतात आणि आनंदी होतात.
आणि जगात जातात, पुन्हा पाप करतात, पुन्हा सैतान त्यांना व्यसनामध्ये, पापात, मरणात अडकतो आणि पुन्हा लोक देवाकडे येतात, पुन्हा पाप करतात, पुन्हा प्रार्थना करतात. हे चक्र आहे प्रियानो. जगाच्या चक्रात अडकू नका माझ्या प्रियानो. म्हणून परमेश्वरानं येशू ख्रिस्त हा युगानुयुगाचा याजक दिला, ज्याच्या स्पर्शानं लोक बरे झाले, ज्याच्या शब्दानं भूत निघून गेली, ज्याच्या शब्दानं वादळ आणि लाटा थांबल्या. असा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून त्या येशू ख्रिस्ताची जी वाणी आहे, वचनं आहेत या पवित्र शास्त्रामध्ये आजही त्याचे हे शब्द तुम्हाला आणि मला स्पर्श करावयास, तुम्हाला आणि मला आरोग्य द्यावयास, तुम्हाला आणि मला शांती द्यावयास, तुमच्यानी माझ्या जीवनातली वादळं लाटा थांबवावयास ते देवाची वचनं आणि शब्द कापी आहेत. हालेलुया. निराश होऊ नका, भिवू नका, घाबरू नका, कचरू नका, धीर सोडू नका, धैर्य सोडू नका. येशू ख्रिस्त तुमच्यावर प्रेम करतोय. तुमच्या कुटुंबाची त्याला काळजी आहे. आजही तो वचनाद्वारे तुमच्याशी बोलत आहे. आणि आपण म्हणतो आज वचन आलं आणि मला स्पर्श झाला. तो स्पर्श पास्टरांचा नाही, तो स्पर्श येशूचा आहे. हालेलुया. आज मी प्रार्थना केली आणि मला देवानं माझं ऐकलं. मनुष्य नाही, तो देव ऐकतो आणि उत्तर देतो. आज मी भक्तीमध्ये आराधना करून आभार मानलं आणि मला अभिषेक झाला. तो अभिषेक पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे. ज्या येशूनं स्वर्गात गेला आणि आम्हाला पवित्र आत्मा पाठवून दिलेला आहे, त्या पवित्र आत्म्याचा अभिषेक आजही आहे. आणि म्हणून विश्वासणाऱ्या प्रियजनांनो, बंधू आणि बहिणींनो, मंडळी हो, आज येशू ख्रिस्त तुम्हाला स्पर्श करावयास, तुमच्याशी बोलावयास, तुमचं दुखणं दूर करावयास, तुमच्या व्याधी, व्यथा, व्यसन तो त्यातून तुम्हाला मुक्ती द्यावयास आजही त्याचं शास्त्र आणि त्याचे शब्द जिवंत आहेत. कारण या जगातला जो सैतान आहे आणि या जगातलं जे पाप आहे, या जगातली जी दुष्टता आहे, ती फक्त येशूच्या नावाला, येशूला आणि त्याच्या शब्दाला, वचनाला आणि विश्वासणाऱ्यांना घाबरते. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून येशू म्हणतो माझं वचन तुम्हामध्ये, तुम्ही माझ्यामध्ये राहा. योहान 15:7. म्हणजे तुम्हास पाहिजे असेल ते मागा, म्हणजे तुम्हास प्राप्त होईल. विश्वासाच्या बहीण भावानो, काय आज देवाचं वचन तुम्हामध्ये आहे काय? रोज शास्त्र वाचत आहात काय? रोज शास्त्र वाचा, कंटाळा करू नका. कमीत कमी 5 अध्याय आता सुरू करा. 10-15 वर्ष तुम्ही प्रभूत आहात, 20 वर्ष आहात, 1-1, 2-2 अध्यायामध्ये समाधान मानू नका. जसं जसं आपलं वय वाढतं, जसं जसं आपलं व्याप वाढतो, आम्हाला भूक जास्त लागते. एका चपातीनं भागत नाही. त्यातल्या त्यात गरम चपात्या असतील तर 2 पेक्षा 3, त्याबरोबर आणि गरम प्यालाभर चहा असेल तर, गरम चपाती आणि चहा तर खूप मजेशीर लोक खातात. चांगली गोष्ट आहे. वय वाढेल, काम वाढेल, तसं भूक वाढते माणसाची. पण मी म्हणतो, जर आयुष्य वाढायचं असेल आणि जर तुमचे आशीर्वाद वाढत असतील, तरी चपातीपेक्षा हे गरम वचन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. हे रोज गरम आहे, रोज ताजं आहे. हे कधी शिळ होत नाही, हे कधी नासत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून दावीद राजा देखील राजा असताना म्हणतो, हे परमेश्वर, तुझं वचन माझ्या पावलांकरता दिवा मार्गावर प्रकाश आहे. तुझ्या वचनात, तुझ्या शास्त्रात जर मी आनंद मांडला नसता, तर माझ्या दुःखात माझा अंत केव्हा झाला असता. आज प्रियानो, दुःख आहेच, दारिद्र्य आहे, समस्या, अडचण आहेत. काळजी करू नका. जितकं शास्त्र अधिक वाचाल, जितकं अधिक वचन ऐकाल, वाचाल, तितकं परमेश्वर तुमच्यामध्ये येशू ख्रिस्त निवास करेल. आणि मग तुम्ही प्रार्थना करा, मग भक्ती करा, मग देवाला भरपूर अर्पण द्या, मग दीन दुबळे, अनाथ, पोरक्या, विधवांची काळजी घ्या, एकमेकाला बोध करा, एकमेकाला आधार द्या. परमेश्वर बघा तुमचं सहाय्य करेल. आज तुम्ही प्रभूसाठी काय करत आहात? आज तुम्ही मंडळीसाठी काय करत आहात? आज आपल्या परिवारातल्या लोकांसाठी तुम्ही काय करत आहात? फार महत्वाचं आहे.
जबाबदाऱ्या घ्यायला शिका. प्रियजनांनो, येशू ख्रिस्तानं जबाबदारी स्वीकारली त्यानं, आणि त्यानं या जगामध्ये मोठं काम करून ठेवलेलं आहे. पाप क्षमा करण्याचं काम, लोकांना तारणाचं काम, जीवनाचं, सार्वकालिक जीवनाचं काम येशूनं केलेलं आहे. 2 मिनिटासाठी आपण डोळे बंद करू, प्रार्थना करू. पवित्र 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 परमेश्वरा, ख्रिस्त येशूच्या प्रिय आणि पवित्र नामात या सियोन प्रार्थना घरात, या पवित्र स्थानी आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझा शब्द आज प्रभू प्रत्येकाच्या जीवनामध्ये वस्ती करू दे, निवास करू दे. राजा येशू, तुझा पवित्र आत्मा आज आम्हावर एका सामर्थ्यानं, अभिषेकानं उतरून येऊ दे. हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाला राजा येशू मी तुला विनंती करतो, तू त्यांना स्पर्श कर माझ्या येशू. त्यांच्यातलं भय आणि चिंता, दबाव येशू तुझ्या नावात निघून जाऊ दे. पवित्र येशू, तुझ्या कृपेनं प्रत्येक कुटुंबाचं तारण होऊ दे प्रभू. बापा येशू राजा, तू या मंडळीत आहेस. हा संदेश ऐकणाऱ्याकडे तुझी दृष्टी आहे प्रभू, आणि म्हणून राजा येशू आम्ही प्रार्थना करतो, आज तुझ्या शास्त्रातल्या तुझ्या गूढ गोष्टी, तुझं महान रहस्य सत्य आम्हाला प्रगट कर प्रभू. आणि आज बापा येशू तुझा स्पर्श यांना होऊ दे. तुझ्या स्पर्शाने त्यांच्या शरीरातले विकार आणि व्याधी आज येशू पित्या तू काढून टाक, अशी तुला प्रार्थना करतो. आज तुझ्या शब्दानं परमेश्वर आमच्या मनातलं द्विधा मनस्थिती, गोंधळ, सर्व प्रकारचे वादळ, लाटा शांत होऊ देत. प्रभू येशू, धन्यवाद देतो की आज तुझं वचन तू आम्हाला प्रगट केलेलं आहेस. तुझी सेवा होऊ दे, तुझं गौरव होऊ दे, येशूच्या नावाने मागतो, आमेन. पवित्र शास्त्रातून मत्ती शुभवर्तमान याचा 8वा अध्याय. पवित्र शास्त्रातून नवा करार मत्ती शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 1 ते 4 वचनं आपण पहिल्यांदा वाचू, आणि काही आज शास्त्र भागावर आज आपण मनन करणार आहोत. नक्की जर वचन काळजीपूर्वक ऐकाल, मनापासून, हृदयापासून, इकडे तिकडे आपसात न बोलता, न उठून जाता, तर परमेश्वर तुमची आज वचनानं भेट घेईल. मत्ती 8 1 ते 4. महारोग्यास बरे करणे. मग तो डोंगरावरून उतरल्यावर लोकांचे थव्याच्या थवे त्याच्या मागे चालले. तेव्हा पहा, एक कुष्ठरोगी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण शक्तिमान आहात. त्यावर त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. तेव्हाच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. मग येशूने त्याला म्हटले, सांभाळ, कोणाला सांगू नको, तर जाऊन आपणास याजकाला दाखव आणि त्यास प्रमाण पटावे म्हणून मोशेने जे अर्पण नेमिले आहे ते वाहा. प्रियजनांनो, पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला येशू ख्रिस्ताचं डोंगरावरून खाली येणं हे पाहायला मिळतं. प्रियजनांनो, आम्ही एक विश्वासणारे ख्रिस्ती धार्मिक लोक या नात्यानं एक महत्वाची गोष्ट लक्षात घेऊया. आपला प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावर कशासाठी जात असे? कशासाठी जात असे? प्रार्थना करावयास, तो पित्याची भेट घ्यावयास एकांतस्थळी जात असे. तो भक्ती करत असे, तो पित्याचं ऐकत असे, पित्याशी बोलत असे. काळजीपूर्वक ऐका, डोंगर हे एक उंच ठिकाण आहे. डोंगर एक उंच ठिकाण आहे, जिथं खाली असणाऱ्या लोकांचा जो किलबिलाट असेल किंवा गोंधळ असेल, कुठल्या गोष्टी तिथं डिस्टर्ब करू शकत नाहीत. आणि म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा अज्ञात स्थळी, प्रार्थनेच्या स्थळी, बंद खोलीमध्ये, जिथं कोणताही डिस्टर्ब होत नाही, अशा ठिकाणी प्रार्थना फार महत्वाची असते. आज जगामध्ये जे जे मोठे मोठे महान सेवक झालेत, उपासक झालेत, त्यांच्याविषयी मी ऐकलंय, वाचलंय की त्यांनी अज्ञात स्थळी, प्रार्थनेच्या स्थळी जाऊन त्यांनी परमेश्वराशी काय केलेलं आहे? संवाद केलेला आहे.
माझ्या प्रियजनांनो, आपल्याला देखील जेव्हा अशी संधी मिळते तेव्हा आपण त्या संधीचा उपयोग केला पाहिजे. परंतु आज जगामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की जो परमेश्वर आहे, ज्यानं जुन्या करारात मोशेला डोंगरावर बोलवलं, त्याच्याशी तो बोलला, दर्शन दिलं, 10 आज्ञा दिल्या. नव्या करारामध्ये येशू ख्रिस्त देखील डोंगरावर गेला. बायबल सांगतो तो डोंगरावर गेला आणि खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्या जवळ आले, तेव्हा तो तोंड उघडून त्या शिकवू लागला आणि त्या ठिकाणी त्यानं 10 धन्यवाद दिलेत, सांगितलेत, शिकवलेत. ज्या आत्म्याने देईन ते धन्य, स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. ते दयाळू ते धन्य, त्याचवर दया करण्यात येईल. जांत करण्याचे शुद्ध ते धन्य, ते देवाला पाहतील. जेव्हा माझ्या नामामुळे सर्व लोक तुमची निंदा व छळ करतील तेव्हा तुम्ही धन्य. आनंद उल्हास करा, स्वर्गात तुमचं प्रतिफळ आहे. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तानं देखील डोंगरावर आपल्या शिष्यांना 10 धन्यवाद दिलेत. आज देवाचा सेवक मी तुम्हाला सांगतो, मात्र आज आमच्यासाठी सैतानानं डोंगर रिझर्व करून टाकलेले आहेत. कारण सैतानाला माहित आहे उंच ठिकाणी, अज्ञातस्थळी, योग्य ठिकाणी परमेश्वर आपल्या लोकांना दर्शन देतो, अद्भुत गोष्टी प्रकट करतो. पण अगोदरच आज आम्ही पाहतो उंच उंच डोंगरावरती माणसाने काय केलेले आहेत, मंदिरं बांधलेली आहेत आणि तिथं सगळा भक्ती हा व्यवसाय कारभार चालू आहे. या गोष्टी तुम्हाला समजल्याच पाहिजेत. प्रियानो, बरेचदा ज्या गोष्टी आम्हाला समजत नाही त्या सैतानाला समजतात, काही दुष्ट शक्तीला समजतात आणि ते अगोदर काय करतात, त्याचा फायदा घेण्यासाठी जातात. परंतु प्रियानो, आपला परमेश्वर हा हातानं बांधलेल्या मंदिरामध्ये राहत नाही. तसं असतं तर पेत्र, याकोब, योहान यांना येशू ख्रिस्ताना खाली जमिनीवर असताना एक प्रश्न विचारला होता, जग मला काय म्हणतं? सगळे शांत राहिले होते, कुणीच काय उत्तर दिले नाही. त्यातला एक जण म्हणाला, प्रभू कोणी तुला संदेष्टा म्हणतं, कोणी तुला योहान म्हणतं, कोणी इर्मया म्हणतं, कोणी एलिया म्हणतं. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, तुम्ही माझे शिष्य. मी 5 भाकरी 2 मासे दिले, तुम्ही खाल्ला, तृप्त झाला, 12 टोपल्या घेतल्या. मी कानाईतील लग्नात पाण्याचा द्राक्षारस केला, अद्भुत चमत्कार केला, तुम्ही पाहिलं, तो पाण्याचा द्राक्षारस चाकला. मी यायऱ्याच्या कन्येला उठवलं, लाजरसला बरं मेरणात उठवलं. मी केलेले सगळे चमत्कार तुम्ही अनुभवलेत आणि तुमच्याही जीवनात झालेले आहेत. पेत्रा, तुझ्या तर सासूचा पण मी ताप घालवला. हे जग काय मला म्हणतं याकडं माझं लक्ष नाही. आणि आजही मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे, हे जग तुमच्याबद्दल, माझ्याबद्दल, येशूबद्दल काय म्हणतं ना, त्याला घाबरू नका. प्राइज द लॉर्ड. येशू प्रभूंचा प्रभू आणि देवांचा देव आहे. प्राइज द लॉर्ड. मार्ग, सत्य, जीवन तो आहे. अल्फा ओमेगा तो आहे. प्रारंभ शेवट तो आहे. तो देवाचा पुत्र आहे, पवित्र देव आहे. तो पाप्यांना तारावयास, हरवल्या शोधावयास आलेला आहे. तो सेवा करून घ्यावयास नाही, सेवा करावयास आलेला आहे. प्रिय विश्वासणाऱ्या बहीण भावांनो, हे सत्य, हे गुज तुमच्या मुखात, मनात, हृदयात नेहमी नेहमी रुजू द्या. आजार जरी आला, प्रार्थनेचं उत्तर नाही मिळालं, नाही काही समस्या येऊ दे, कोणी निंदा करू दे, कोणी तुम्हाला छळू दे, मला एकच सांगू द्या, माझ्या बहिणी, माझ्या बंधू, तुझ्या मुखामध्ये नेहमी हे असू दे की माझा येशू प्रभू आहे, माझा येशू देवाचा पुत्र आहे, माझा येशू तारणारा आहे, माझा येशू मुक्तिदाता आहे. तो स्वर्ग सोडून पृथ्वीवर पाप्यांना तारावयास, हरवल्या शोधावयास आलेला आहे. या सत्याला कधीही हरवू नका. माझ्या येशूनं माझ्या पापांची क्षमा केली आहे. माझ्या येशूनं माझा पडलेला संसार उभा केला, माझं घर उभा केलं, माझ्या लेकरांना तारण दिलं, माझ्या कुटुंबाचा आशीर्वादित आहे. हे अनुभव आणि आशीर्वाद कधी गाडू नका, गाडू नका. म्हणून
ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा पाऊल, ज्यानं आकाशातून प्रकाश पाहिला, प्रभूची वाणी ऐकली, त्याच्यानंतर विलक्षणरित्या जीवन त्याचं बदललं. तो म्हणतो, जगणे मला ख्रिस्त, मरणे मला लाभ आहे. तर ख्रिस्तासाठी जगणं मला गरजेचं आहे, तर मी जगणार. प्राइज द लॉर्ड. माझ्या विश्वासाने बहीण भावानो, काळजीपूर्वक ऐक. डोंगरावर परमेश्वराने मोशेला 10 आज्ञा दिल्या. नव्या करारात येशू ख्रिस्तानं 10 धन्यवाद शिष्यांना दिले. पण आजचे डोंगर जग आणि जगातल्या लोकांनी अगोदर रिझर्व करून टाकलेले आहेत. आम्हाला काळजी करण्याची गरज नाही. येशू ख्रिस्तानं सांगितलेलं आहे, जेव्हा तू प्रार्थना करतोस तेव्हा आपल्या बंद खोलीत जा, तिथं आपल्या गुप्तवास पित्याची प्रार्थना कर, तिथं तुझा पिता दर्शन देईल. प्रेज द लॉर्ड. पण आमची बंद खोली बंदच आहे, बाहेरून कुलूप आहे किंवा आतून कुलूप आहे, आणि मी घोरत पडलेले आहे. प्रार्थनेची, भक्तीची जाणीव वेळच आम्हाला नाही. म्हणून अनुभव आणि आशीर्वाद थांबलेले आहेत. होय, आम्हाला माहित आहे मागील दिवसात प्रभू येशूने माझ्या जीवनात, माझ्या परिवाराच्या जीवनात, माझ्या लेकरांच्या जीवनात पुष्कळ कार्य केलं. हा अनुभव आहे, आम्ही आशीर्वादित आहोत, हा अनुभव आहे. पण आता का थंडावलंय? आता का भीती वाटते? आता का अस्वस्थ? आता का मरणाचं भय आहे? आता का असं जड जड वाटतं? याला कारण तुमची प्रार्थनेची खोली बंद आहे. तुमच्या हृदयाचं दार कदाचित बंद आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, हा प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरून खाली उतरल्यानंतर पुष्कळ थव्यांच्या थवे त्याच्या मागून आलेले, थव्यांच्या थवे. प्रियजनानो, विश्वासाच्या बहीण भावानो, आज जगामध्ये ख्रिस्ताच्या मागून थव्यांच्या थवे जात आहेत. प्रेज द लॉर्ड. लाखो करोडो लोक प्रभूकडे वळत आहेत. विश्वासानं, आत्म्यानं, प्रार्थनेला, भक्तीला, अभिषेकाला, स्वार्थ कार्याला पुष्कळ लोक बाहेर पडलेले आहेत. आज तुम्ही कुठे आहात? एक घटना घडली. तो डोंगरावरून उतरल्यावर लोकांचे थव्यांच्या थवे त्याच्या मागे चालले. हे थवे येशूच्या मागून जात होते. काय झालं? तेव्हा पहा, एक कुष्ठरोगी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी, आपली इच्छा असेल तर मला शुद्ध करावास आपण शक्तिमान आहात. येशूच्या मागून थवे जात होते, पण समोरून एक सामोरा आला. तो मात्र कसा आहे? कुष्ठरोगी आहे. कुष्ठ अशुद्ध संबोधला जायचा. आणि त्यामुळं तो थव्यामध्ये नव्हता, तो समाजामध्ये नव्हता. पूर्वीच्या काळी कुष्ठ झालेल्याला घराच्या बाहेर, गावाच्या बाहेर, तटाच्या बाहेर ठेवलं जायचं. हॅलो, काळजीपूर्वक ऐका. मात्र या कुष्ठरोग्यानं एक चांगली धाडस केलेलं आहे. जरी मला या थव्यामध्ये नाही जाता आलं, तर मी मात्र येशूला सामोऱ्या जातो. येशू ख्रिस्ताला तो सामोरा आलेला आहे. आणि कसा आलेला आहे? बायबल सांगतो तो पालता पडलेला आहे. कसा पडलेला आहे? कुष्ठरोगी त्याच्या पाया पडून म्हणाला. एका ठिकाणी दुसऱ्या मार्कमध्ये किंवा लूक योहानमध्ये आहे, तो पालता पडला. बरोबर आहे ना? इथं काय म्हणले? तो कुष्ठरोगी पाया पडला. पण एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तो कुष्ठरोगी येशूच्या येऊन पालता पडून पाया पडलेला आहे. आज आम्हाला गरज कशी आहे की प्रियानो, गुडघ्यावरून प्रार्थना करण्याची, पालतं पडून प्रार्थना करण्याची, जगाला दाखवण्यासाठी नव्हे. आज जगामध्ये लोक कधी पालतं पडतात, मनुष्याच्या समोर पडतात. मनुष्याच्या समोर पालतं पडून काय उपयोगाचं नाही, काही मिळणार नाही. माणूस त्याच्यावर पाय ठेवून पुढे जाईल. परंतु प्रियजनांनो, दावीद राजा स्तोत्र 34 मध्ये काय म्हणतो बघा. दावीद राजा स्तोत्र संहिता 34, स्तोत्र संहिता 34 4 पासून 8 पर्यंत. मी स्तोत्र संहिता 34 4 पासून, मी परमेश्वरला शरण गेलो आणि तो मला पावला. त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडविले.
ज्यांनी त्याचकडे पाहिले ते प्रकाश पावले. त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवणार नाहीत. या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला. त्याने त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडविले. परमेश्वराचा दिव्य दूत त्याचे भय धरणाऱ्या सभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. त्याजवर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यास काही उणे पडत नाही. तरुण सिंहासी वाण पडते, त्यांची उपासमार होते, परंतु परमेश्वराला शरण जाणाऱ्यास कोणत्याही चांगल्या वस्तूंची वाण पडत नाही. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रकर्ते काय म्हणत आहे? परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आणि मग अनुभव घेण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? जो त्याचवर भाव ठेवतो तो धन्य. आणि हा भाव कृतीमध्ये पाहिजे. स्तोत्रकर्ता म्हणतो मी परमेश्वराचा अनुभव घेतला, त्याच्यावर भाव ठेवलाय. पण कसा भाव आहे राजाचा? तो म्हणतो मी परमेश्वराला शरण गेलो. हा कुष्ठरोगी प्रभू येशू ख्रिस्ताला शरण आलेला आहे. एवढे थवे आहेत, एवढे लोक आहेत, आणि या लोकांपुढे मी कसा पालता पडू? लाजला का तो? बघा, आपला एखादा पेशंट आयसीयू मध्ये सिरियस झाला, आपलं एखादं मोठं संकट आलं की माणसं काय करतात? पडून पडून लोळतात, रडतात. डॉक्टरने फक्त सांगितलेले असते जरा कंडिशन अवघड आहे. आणि मग आम्हाला काय होतो? आमचा धीर सुटतो. मग आम्हाला सगळं आठवावं लागतं. बाबाचं प्रेम, आईचं प्रेम, जी कोणी सिरियस आहे ना त्यानं केलेलं सगळं अगोदर आठवायला लागतं. आमच्या समोर आमचा धीर सुटतो आणि मरणच वाटतं, आता जाणार. प्रियजनांनो, डॉक्टरनी तुमच्या परिवारातल्या व्यक्तीविषयी तो सिरियस आहे आणि मग आता काही खरं नाही सांगण्या अगोदर आत्ताच तुम्ही कुटुंबातल्या प्रत्येकासाठी प्रार्थना करा, रडा, त्यांच्या तारणासाठी प्रार्थना करा, त्यांच्या सुस्थितीसाठी प्रार्थना करा, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आईवडिलांसाठी मुलांना प्रार्थना करा, आईवडिलांना मुलांसाठी प्रार्थना करा, मुलं बिघडू नयेत म्हणून. डॉक्टरांचा रिपोर्ट येतो किंवा डॉक्टर तुम्हाला सांगतात आणि मग आम्ही अश्रू गाळून लोळून रडण्यापेक्षा आत्ताच. पण बायबल सांगतं ज्याला वाटतं मी उभा आहे, मी कसा आहे? उभा आहे, त्यानं पडू नये म्हणून सांभाळावं. प्रेज द लॉर्ड. आज देवाचा सेवक तुमचा बंधू म्हणून या पुलपीठवरून तुम्हाला सांगू इच्छितो, विश्वासणाऱ्या बहीण भावांनो, परमेश्वर तुमच्यासाठी उभा आहे. परमेश्वराचा काम तुमच्या प्रार्थनेकडे आहे. परमेश्वराचा हात तुम्हाला स्पर्श करायला तयार आहे. परमेश्वराचे पावलं तुमच्याकडे धावत यायला तयार आहे. परमेश्वर चांगला आहे, तो तुम्हाला विपत्तकाली शरणदुर्ग आहे, म्हणून तुम्ही अगोदरच शरण या. दावीद राजा, प्रियजनांनो, दावीद राजा म्हणतो स्तोत्र 34 मध्ये, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आणि आज मी तर म्हणेन तुम्ही आणि मी प्रत्येकाला परमेश्वराचा, प्रवेशचा अनुभव आलेला आहे की नाही? आलेला आहे. तो कसा आहे? चांगला आहे. तो प्रार्थना ऐकणारा देव, उत्तर देणारा देव, स्पर्श करणारा देव, अश्रू पुसणारा देव, सहाय्य करणारा देव, अर्पण स्वीकारणारा देव. परमेश्वर चांगला आहे, परंतु तो चांगला आहे म्हणून आमचा भाव त्याच्यावर पाहिजे, तेव्हा आम्ही धन्य म्हणजे ब्लेस्ड म्हणजे आशीर्वादित. प्रेज द लॉर्ड. आमचा भाव, देवावरला भाव कमी होऊ देऊ नका. एखादं संकट आलं, एखादी समस्या आली, उत्तर नाही मिळालं, कोणी काहीतरी बोललं, भाव कमी होऊ देऊ नका. देवावरला भाव, देवावरला भाव म्हणजे देवावरला विश्वास, देवावरची धरलेली आशा कमी होऊ देऊ नका. आणि मग दावीद राजाने काय केलं? नुसता भाव ठेवून भाव मारला नाही. तो म्हणतो मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने मला तो मला पावला. कसा पावला? त्याने मला माझ्या सर्व भयापासून
आज माझ्या तरुणांनो, तरुणी, माता पितानो, प्रत्येकच्या जीवनामध्ये एक भीती आहे. हॅलो, काय आहे? भीती आहे. काही लोकांना आजाराची भीती आहे, काही लोकांना मरणाची भीती आहे, काही लोकांना भविष्याची भीती आहे, काही लोकांना उद्योग माझा चालेल का नाही, माझ्या नोकरीमध्ये माझं काय, लेकरांचं कसं होईल. हॅलो, ही भीती आहे. प्रत्येक मनुष्याला भीती आहे. पण आज भीतीपेक्षा तुम्ही भाव देवावर ठेवा आणि परमेश्वराला शरण जा प्रार्थना करून. रोज बायबल वाचून प्रार्थना करा आणि म्हणा, परमेश्वरा मी तुझ्यावर भाव ठेवितो, माझा भाव तुझ्यावर आहे. परमेश्वर, मी तुला शरण आलेला आहे. परमेश्वरा, तू मला पाव आणि मला सहाय्य कर. माझ्या भयापासून, जे मला मरणाचं भय लागलेलं आहे, जे मला आजाराचं भय आहे, जे माझ्या मुलांची चिंता मला झोपू देत नाही, माझ्या कुटुंबामध्ये परमेश्वरा कर्ज आहे, अनेक गोष्टीचं भय आहे. प्रियानो, आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगू इच्छितो, हा येशू यांच्यासाठी डोंगरावर उतरून आला, पण या जगासाठी, तुमच्यासाठी स्वर्गातून खाली उतरून आलेला देव आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्यावेळेला त्यांच्यासाठी येशू डोंगरावरून खाली आला. आज आमच्यासाठी तो प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गाच्या त्या पवित्र ठिकाणातून तो खाली आलेला आहे. हॅलो, डोंगरावरून खाली येणं म्हणजे याचा अर्थ काय आहे? स्वतःला नम्र करणं. इकडे बघा की हो, इकडे ऐका. येशू ख्रिस्त, बायबल सांगतो, तो देवाच्या स्वरूपाचा असताना ही तो देवा समान असणे हा त्यानं लाभ मानला नाही, तर त्यानं मनुष्य प्रकृतीचे स्वरूप म्हणजे मानवाचं स्वरूप धारण केलं. इथपर्यंत वधस्तंभावर जाईपर्यंत त्यानं आज्ञापालन केलं. ही नम्रता आहे. पण बायबल सांगतो, पाऊल इपीच्या मंडळीला म्हणतो, असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती तशी तुमच्या ठाई असो. ती चित्तवृत्ती कोणती? तो देवाच्या स्वरूपाचा असताना देवा समान असणे हा लाभ असा त्यानं मानलं नाही, तर स्वतःला त्यानं रिक्त केलं. सगळ्यांसाठी तो उपलब्ध झाला. आंधळ्यांसाठी उपलब्ध झाला, लंगड्यांसाठी, पांगळ्यांसाठी, मेलेल्यांसाठी, कुष्ठांसाठी, सगळ्यांसाठी तो उपलब्ध होता. आणि आजही येशू ख्रिस्त या जगासाठी उपलब्ध आहे. प्रेज द लॉर्ड. जे त्याचा धावा करतात त्यांना तो पावतो, जे त्याचा धावा करतात त्यांच्याकडे तो धावतो, जे त्याचं ऐकतात त्यांना तो सुरक्षित ठेवतो, जे त्याचं सहाय्य मागतात त्यांना तो सहाय्य करतो. कारण सपनेच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वर सहाय्य करणाऱ्या वीरासारखा तुझ्या ठाई आहे, तुझ्या ठाई आहे. तो आनंद पावेल, तो तुमच्यामध्ये राहून आनंदोत्सव करील, तुमच्यासाठी तो गुण गाईल, गुणानुगात गाईल, गायन करील म्हटलेलं आहे. प्रिय येशू ख्रिस्त आमच्यामध्ये वीरासारखा आहे, वीरासारखा. तो आमच्यामध्ये वीरासारखा येऊन राहतो. हॅलो, आणि वीर नेहमी योद्धा असतो, योद्धा नेहमी विजयी होतो. जेव्हा येशू आमच्यामध्ये वीरासारखा येतो राहायला, तेव्हा आम्ही एक योद्धे बनतो. प्रार्थनेचे योद्धे, भक्तीचे योद्धे, सैतानाला हरवणारे योद्धे आणि सर्व जगातलं अंधकार सर्व दुष्टता यावर विजय पावणारे लोक बनतो. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त योद्धा आहे, वीर आहे, आणि तो तुमच्या आणि माझ्या ठाई राहणारा वीर आहे. आम्ही आमच्या शक्तीनं, आम्ही आमच्या बुद्धीनं, ज्ञानानं आज जगामध्ये एवढी भ्रष्टता वाढलेली आहे, एवढं पाप वाढलेलं आहे, शैतान एवढा काम करत आहे चुकीचं. पाहतो आपण, घातपात व्हायला लागलेले आहेत. लोकांना राग आला की लगेच हात आणि हत्यार उचलायला लागलेले आहेत. किती भयानक मनुष्य कुर्र झालेले आहेत, घरामध्ये पण बाहेर पण. मला तो आवडला नाही, आई वडिलांच्या इच्छेनं, तिच्या इच्छेनं ठरले, आवडला नाही, टक्कल आहे, नेलावर ढकलला, पडला. आपण वाचतो ना वर्तमानपत्रामध्ये, टीव्ही मध्ये, किती वाईट घटना घडत आहेत. माझ्या प्रियानो, लोक गाड्या फास्ट चालवत आहेत, खड्डा बघायचं नाही, गर्दी बघायची नाही, पडतात. जरासच लागलो, जखमच नाही, सिटी स्कॅन केला, रक्ताची गाठ होती. कशाला गाड्या फास्ट चालवायच्या?
खड्डा दिसला नाही, नाले दिसले नाहीत. स्लो चालवा, पावसाळ्याचे दिवस आहेत, बरोबर आहे ना. बायबल तर सांगतं रस्ता धोक्यानं भरलेला आहे. प्रियजनांनो, येशू ख्रिस्त डोंगरावरून खाली आला, थव्याचे थवे त्याच्या मागून होते. आज जगा येशूच्या मागून चालणारे पुष्कळ आहेत. पुष्कळ मीटिंग मध्ये, पुष्कळ चर्च मध्ये पुष्कळ लोक जमा होतात हो, परंतु येशू त्यांना शोधत आहे, कोण मला शरण येत आहे. प्राइज द लॉर्ड. कोण माझ्यावर भाव ठेवत आहे, कोण माझा धावा करत आहे, त्यांना येशू शोधत आहे. आम्ही थव्यामधले नको, गर्दीमधले नको, त्या गर्दीतून वाट काढत येशू पर्यंत पोहोचणारे लोक बना. प्रेज द लॉर्ड. किती दिवस गर्दीत गर्दीत गर्दीत. ह्या मीटिंगला गेलो, काय गर्दी, त्या गर्दीत मी पण होतो. काय की त्या मीटिंगला गेलो, काय गर्दी, त्या गर्दीत मी होतो. त्या गर्दीत ख्रिस्त भेटला का? त्या गर्दीमध्ये लाखो लोक उपासना करत होते, स्पर्श झाला का? तुम्ही ख्रिस्त गायला का? तुम्ही ख्रिस्त पाहिला का? हे महत्वाचं आहे. नाही, पुढं वचन चालू होतं, मी मुलाला काखेत घेऊन पाठीमाग फिरत होतो. मी फिरत होते. 20-20 किलोमीटर मीटिंगला गेले, मीटिंग चालू आहे, आणि बरेचदा लोक काय करतात, पाठीमागून फिरतात. असं नवरा बायको फिरतात, पोरं तरुण फिरतात. होतो की मी पाऊल दिनाकरांच्या मीटिंगला होतो, पण होताच कुठं? वचन ऐकायला कान तुझा तिथं होता का? भक्तीमध्ये होताच का? नाही हो बाळासाहेब, बरेच दिवसानं जुना मित्र भेटला, ती नातेवाईक भेटली माझी, बरेच दिवसानं इन भेटली, सून भेटली, कोण कोण भेटली, आणि गप्पा. इकडं देवाचं वचन चालू होतं आणि आम्ही गप्पा मारत होतो. ख्रिस्त भेटलाच नाही. हॅलो. तिने मनात म्हटले, मी त्या गर्दीत जाईन, मी त्याच्या वस्त्राला स्पर्श करेन आणि मी बरी होईन. प्रेज द लॉर्ड. मनात भेटले. आज वेळ आलेली आहे, मी आज चर्चला जाईन, आराधना करेन, मी आज साक्ष देईन, मी आज परमेश्वराला चांगलं भरभरून अर्पण देईन, मी आज देवाचं वचन काळजीपूर्वक ऐकेन. हे येशू, मला सकाळी लवकर उठाव, मला शब्दादिनी लवकर जायचं आहे, आराधना करायची आहे, प्रभू तुझी भक्ती करायची आहे. कारण 8-6 दिवस प्रभू या जगामध्ये मी असतो, माझ्या ओठाची स्तुतीच होत नाही, तुझं गुणच मला गायला वेळ मिळत नाही. प्रभू, एक दिवस माझ्यासाठी तू दिलेला आहेस. काय तुम्ही असा कधी निश्चय करता? नाही. ये रे माझ्या मागल्या, आणि मग मागल्या पुढे जातो, आणि तू जागल्या, तू भागल्या. हॅलो. म्हणून तुमचं अर्पण अजून इथंच आहे. प्रियजनांनो, आज मी देवाचा सेवक वचनाद्वारे तुम्हाला सांगत आहे, जो स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला, मानव रूप धारण केला, तो स्पर्श करावयास आलेला आहे, तो आम्हाला तारण द्यावयास आलेला आहे, पाप क्षमा करावयास, रोग बरा करावयास आलेला आहे. आजही तो थव्यामध्ये, या जगामध्ये, गर्दीमध्ये आहे 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 आहे. तुम्ही त्याला शोधा. मनात प्रार्थना करून म्हणा, आज येशू, मी तुला स्पर्श करेन, तू मला स्पर्श कर. मी आज धावा करेन, तू धावून ये. आज मी अर्पण देईन, माझं स्वीकार येशू. आज वचन ऐकेल प्रभू, माझ्या त्या वचनानं मला शुद्ध कर. ही भीती, हे आजार माझ्यातून काढून टाक येशू. 2 गोळ्या चालू आहेत, 1 वरच येऊ दे. झोप लागत नाही प्रभू, चांगली झोप दे प्रभू येशू. ऐकतो आणि करतो, तो करतो करतो. प्रियानो, परमेश्वरानं पास्टर तुमच्यासाठी सहज उपलब्ध करून ठेवलेले आहेत. पास्टरांकडे बघताना, हे पास्टर श्यामकांत सरवडे मला चांगले माहीत आहेत. माझा पास्ट, माझा भूतकाळ, माझा वर्तमान काळ, माझा भविष्य काळ बघू नका. जो देव, जो आत्म्याद्वारे मला चालवतो, ज्यानं मला सामर्थ्य देऊन तुमच्यासाठी ठेवलेला आहे, जो अभिषेकित मला ठेवलेला आहे, माझ्याकडे बघताना एक देवाचा सेवक म्हणून बघा. प्रेज द लॉर्ड. मी तुमचा बंधू आहे, मी तुमचं मूल आहे.
मी जो आहे तो तुमच्यासाठी देवानं मला इथं ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. चुकत असेल बोलण्यात वागण्यात क्षमा करा. परंतु प्रियजनांनो, मी असो की माझ्या मंडळीतील हे उपासक असतील, हे वयोवृद्ध आमचे जे बंधू ट्रस्टी आहेत ते असतील, बहिणी असतील प्रार्थना करणाऱ्या, हे प्रार्थनेचा गट असेल, याचा उपयोग करून घ्या. हॅलो, बुधवारची उपास प्रार्थना चालू झालेली आहे, उपयोग करून घ्या. उपासना इथं शनिवारी होते, त्याच्यामध्ये सामील व्हा. रविवारची शब्दात दिनी चांगलं सुंदर देवाचा आत्मिक मानना मिळतो, सामील व्हा. रविवारच्या आराधनेमध्ये सामील व्हा. वेळ फार कमी झालेले राहिलेले आहे. थव्यामध्ये सगळेच असतात, परंतु येशू त्यांना शोधत आहे की जो मला शरण कोण येत आहे, कोण मला धावा करत आहे, कोण माझ्याकडे वळत आहे, त्यांना येशू शोधत आहे. माझ्या बंधू, माझ्या बहिणी, आज तुमच्या शरीरामध्ये आजारपण असेल, कदाचित मनामध्ये चिंता असेल, अनेक काळजी असेल, प्रत्येक जणाच्या जीवनात काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. पण आनंदाची बातमी ही आहे, तुमच्या आजारापेक्षा येशू मोठा आहे. तुमच्या समस्येपेक्षा येशूचा हात मोठा आहे. तुमच्या विश्वासाच्या पलीकडला तो देव आहे. आम्हाला वाटतं की येशू एवढी गोष्ट करेल, एवढी नाही, तो मोठी गोष्ट करतो. प्रेज द लॉर्ड. त्याचे भाऊ पण म्हटले, काय शास्त्री पुरुष म्हणले, काय हे पराक्रम, काय हे ज्ञान, ह्याला कुठून? प्रियानो, देव वरून दिल्याशिवाय काही देत नाही. आणि येशू ख्रिस्ताला जे लाभलं होतं ना, ते पित्यापासून होतं. सामर्थ्य पित्यापासून होतं, ज्ञान पित्यापासून होतं. प्रभू येशूच्या हातून पराक्रम होत होते. पराक्रम म्हणजे तो अंधयास दृष्टी देत होता, कुष्ठी शुद्ध होतं. हे पराक्रम हे कधीच कुणीच केले नव्हते. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्यासाठी बातमी ही आहे, हा कुष्ठरोगी शरीरानं कुष्ठ आहे. तुम्हाला वाटत असेल आम्ही कुठं कुष्ठरोगी आहोत. कुष्ठ हे पूर्वी डाग उत्पन्न व्हायचे शरीरावर. कुष्ठाचं काय असायचा? डाग असायचा, डाग. डॉक्टर तपासणी करताना त्याला टाचणी मारली तरी तो वेदना नसा, पेनलेस त्याला म्हणतो आपण. कसं? पेनलेस. कुष्ठाचा डाग हा कसा असतो? पेन्स नसतात. आता कुष्ठ गेलं असं मेडिकल शास्त्र सांगतं, बरं आहे ना? कुष्ठाचा डाग दाखवा आणि 1000 रुपये मिळा, लाख रुपये मिळा, वगैरे वगैरे. काळजी बरं काय का. पण आम्ही आध्यात्मिकरित्या देवाचे विश्वासणाऱ्या नात्यानं आम्ही विचार करूया, काय खरंच कुष्ठ गेलंय का हो? कारण या ठिकाणी येशू काय म्हणतो, तो काय म्हणाला? आपली इच्छा असेल तर मला शुद्ध करावयास आपण शक्तिमान आहात. कुष्ठाचा एक पॅरलर अर्थ, दुसरा एक अर्थ काय आहे? अशुद्धता. हॅलो, काय आहे? कुष्ठ असणाऱ्या मनुष्याला समाजामध्ये, घरामध्ये का ठेवून झालं? तो अशुद्ध आहे. हॅलो, काळजी बरं काही का. मगाशी मी नव्या करात म्हटलं, ज्या बाईला रक्तस्राव होत होता, हॅलो, 12 वर्ष तिच्या शरीरातून रक्ताचा झरा जात होता, तो सुकतच नव्हता. पुष्कळ लोकांकडे गेली, पैसे दिले, वेळ गेला, अनेकाने चटके दिले, अनेकाने काय काय फटके दिले असतील, अनेकांच्या हातून बिचारी, बायबल सांगतं ती क्षीण क्षीण होत गेली, लुकडी होत गेली. आज जगामध्ये आम्ही काय करतो? हे आजारपण आलं, ते आजार आला, आम्ही अनेक ठिकाणी जाऊन होमिओपॅथिक, आयुर्वेदिक आणि काय अनेक विद्या यांचा अभ्यास करून त्यानं हा खडा पडेल का? खडा त्यानं हे थांबेल का? अनेक प्रकारचं जेव्हा डॉक्टर सोनोग्राफी किंवा सिटी स्कॅन किंवा MRI मधून डायग्नोस होतो ना, काळजीपूर्वक आहे का, रोग निदान करणारे ॲलोपॅथी शास्त्र आहे, इंग्लिश. पण उपचार करायला मात्र आम्ही कुठे जातो? कुठेतरी गल्ली बोळामध्ये जातो. काळजीपूर्वक आहे का? परमेश्वर जो आहे तो आम्हाला आमचं कुष्ठ दाखवतो. परमेश्वर जो आहे तो आमचं पाप दाखवतो. परमेश्वर जो आहे तो आमचं गुन्हा दाखवतो. परमेश्वर जो आहे तो तुमचा माझा अपराध दाखवतो. पण आम्ही उपचार करून घ्यायला देवाकडे आणि परमेश्वराकडे येत नाही. हॅलो, स्वतःच काहीतरी झाड पाला. आदाम आणि हव्वानं पाप केलं, त्यांना समजलं आम्ही नग्न आहोत आणि स्वतःच त्यांनी उपचार करायला चालू केलं. काय केलं? काय उपचार केले आदाम आणि हव्वानं? काय केलं? झाडाच्या फांद्या तोडल्या आणि स्वतःला
प्रियजनांनो, स्वतःच्या पापावर तुम्ही पांघरून घालू नका. घरातल्या लोकांच्या पापावर तुम्ही पांघरून घालू नका आणि कुणाच्या तरी पापावर पांघरून घालू नका. त्यापेक्षा कुणाचे पाप पण दाखवू नका, कुणाला दोष पण देऊ नका. आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. परमेश्वराचा आरसा सरळ आहे, सरळ. म्हणून बायबलमध्ये योहान म्हणतो, जो आपलं पाप कबूल करतो आणि सोडून देतो त्याच्यावर देव दया करतो. प्रेज द लॉर्ड. कोण दया करतो? देव. हे जग तुमच्यावर दया करणार नाही. कुठलंही औषध, कुठलंही तुम्ही केलेलं पर्याय पापांची क्षमा होणारच नाही. पक्षी कापला, प्राणी कापला, तंत्रमंत्र, जादू टोणा अनेक काही केल्यानं पापांची क्षमा होत नाही. पापांची क्षमा करण्यासाठी फक्त येशू ख्रिस्त समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. कारण येशू म्हणतो, मी पाप्यांना तारावयास, हरवलेल्यांना शोधावयास आलेलो आहे. प्रियजनांनो, हे पापाचं कुष्ठ आज जगामध्ये आहे. मी म्हणालो, कुष्ठ जेव्हा डाग पडतो तेव्हा ते वेदना नसतं. त्याला डॉक्टर तपासणी करताना एखादा डाग कसा करतो, आम्ही काय करतो, त्याला दवाखान्यामध्ये टाचणी मारून बघतो, सुई मारून बघतो, टोचतंय की, हा, मग ते कुष्ठ नाहीये. पण जर तर ते होत नसेल वेदना, तर सुरुवात आहे का काय बघावं लागतं. आणि लवकर उपचार केलं तर ते डाग निघून जातात. आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे, काळजीपूर्वक काय का. कुष्ठरोगी घराच्या बाहेर, समाजाच्या बाहेर आहे, पण त्याला एक संधी मिळाली. येशू ख्रिस्त समोर दिसला आणि यानं तात्काळ एक कृती केली. ती विश्वासाची कृती होती, ती पश्चातापाची कृती होती, ती बरं होण्याची कृती होती, ती शरण जाण्याची कृती होती. काळजी बरं काय का माझ्या विश्वासार्ह बहीण भावानो. आज कोणतं कुष्ठ, आज कोणते डाग, आज कोणती भीती, आज कोणतं तुमच्या जीवनामधला चुकीचा स्वभाव तुम्हाला प्रार्थना करू देत नाही, तुम्हाला देवाबरोबर बोलू देत नाही, पास्टरांच्या जवळ येऊ देत नाही, मंडळीत येऊ देत नाही, असलं एखादा अंतःकरणात पाप असेल, जड झाला असेल, तर वेळ करू नका. वेळीच देवाला शरण या, वेळीच क्षमा मागा, वेळीच शरण या येशू ख्रिस्ताला आणि म्हणा, येशू तुझ्या रक्तानं मला धुवून शुद्ध कर, तुझ्या वचनानं शुद्ध कर, तुझ्या कृपेनं तारण कर. माझ्या प्रियजनानो, हा कुष्ठ शरण आला आणि काय म्हणतो, येशू तुझी इच्छा असेल तर मला शुद्ध करावयास तू शक्तिमान आहेस. प्रेज द लॉर्ड. आज बरेचदा आम्ही काय करतो, पश्चाताप लवकर करत नाही. हॅलो, बरोबर आहे ना? पश्चाताप लवकर करत नाही किंवा आपल्या समस्या देवाला लवकर सांगतच नाही. आज कुष्ठासारखा मी तुम्हाला भीती म्हणून सांगत नाही, जेव्हा आपल्या शरीरामध्ये साखर होते, साखर, आणि आम्ही जर पथ्यच पाळत नाही, डॉक्टर सांगताय साखर झालेले गोड खाऊ नका, कुठली इजा होऊ देऊ नका, व्यायाम करा, इकडे लक्ष द्या, व्यायाम करा आणि शुगर वाढणार नाही याची काळजी घ्या. आहार आणि विहार फार महत्वाचा आहे. प्रियजनांनो, पण आम्ही जिभेचे चोचले पुरवत राहिलो, उठणं नाही, फिरणं नाही आणि आहार नाही, विहार नाही, तर साखर जेव्हा वाढते तेव्हा हॅलो, आमच्या शरीरातले बरेच अवयव बधीर होतात. बधीर. कुष्ठ गेलं, परंतु सैतानानं या जगामध्ये खाण्यापिण्यामुळे इतके आजार वाढलेले आहेत की जे आमच्या आतल्या किडनीला, फुफ्फुसाला, हृदयाला, मेंदूला, डोळ्यांना इजा करतात. जो माणूस पथ्य पाळत नाहीये, शॉर्टकट मध्ये सांगतो, एखाद्या गुलाम का गुलाब, काय म्हणतात, गुलामजाम, गुलाम का गुलाब, गुलाम का गुलाब, गुलाब, हा गुलाब. आता गुलामकडे येतो मी नंतर. गुलाम जाम म्हणा, गुलाम जाम पाकात असतो, एक नाही. जो मनुष्य आळा घालत नाही, व्यायाम नाही, शुगर झाली, त्याचा डोळा, त्याचा मेंदू, त्याचं हृदय सगळं ते गुलामजाम आहे. एक मिनिट पुढचं सांगतो सिस्टर.
ते काय आहे? गुलामजाम आहे. डोळा काय आहे? गुलामजाम. उदाहरणार्थ तो अवयव. आणि जो माणूस जिभेला आळ्या घालत नाही, खातो पाहिजे तसं वागतो, तो त्याचं जीवन, त्याचा अवयव डोळ्याला, किडनीला, हृदयाला, फुफ्फुसाला त्या पाक म्हणजे त्या साखरेमध्ये ठेवल्यासारखं आहे. मग हळूहळू दृष्टीला प्रॉब्लेम येतं, हळूहळू युरिया क्रिएटिन वाढायला लागतं, हळूहळू निकामी होतात अवयव. काळजीपूर्वक आहे का? आणि मग कधी कधी आपण म्हणतो हार्ट अटॅक ची कळ देखील, इंग्लिशमध्ये म्हणते त्याला डायबिटिक न्यूरोपॅथी. काय म्हटलंय? डायबिटिक न्यूरोपॅथी. म्हणजे ज्या शरीरामध्ये डायबिटीस असेल आणि आळा पथ्य नाही पाळलं तर हृदयाची कळ जी येते ना हार्ट अटॅक पेशंटला, ती पण समजत नाही. का? तर हृदयाकडे जाणाऱ्या नसा आहेत त्या बधीर होतात. हॅलो, म्हणून आज मी देवाचा शोध तुम्हाला काय सांगत आहे? कुष्ठ गेलं, परंतु आज जी अशुद्धता आहे, जो मनुष्य अजून पापच करत आहे, तो शैतानाचा गुलाब नाही, तो देवाचा गुलाब शैतानाचा गुलाम बनलेला आहे. हॅलो, टाळ्या वाजून देवाला धन्यवाद. अजून माझ्या बंधू बहिणीनं पश्चाताप करत नाही, शिव्या सोडलेल्या नाहीत, पाप सोडलेलं नाही, स्मोकिंग, ड्रिंकिंग, कुसंगत आणि चुकीचं चाडी करणं, लबाडी करणं, विनाकारण एकमेकाविरुद्ध चुकीचं काही पसरणं. हॅलो, चाड्या लबाड्या. तर तुमचं जीवन गुलाबासारखं जीवन हे तुम्ही गुलामासारखं बनवता आणि एका पाकामध्ये, जग एक पाक आहे, याच्यामध्ये ठेवता. आता तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही कसं वागायचं. प्रियजनांनो, वेळीच हा मनुष्य येशूला म्हणतो, प्रभू, तो पालता पडला, शरण आला, विश्वास धरला आणि म्हणाला की तुझी इच्छा असेल तर मला शुद्ध करावयास तू शक्तिमान आहेस. प्रिय विश्वासाला बहीण भावानो, आज तुम्हाला वाटत असेल या जगात कुष्ठ नाही, तुम्हाला वाटत असेल माझ्यामध्ये कुठलं पाप नाही, परंतु सांगू द्या, काही डाग तुमच्या जीवनात असतील, लोकांनी पाडलेले दिलेले डाग असतील, तुमच्या जीवनात तुमच्या वागण्या स्वभावामध्ये असणारे डाग असतील. वेळीच येशूला शरण या आणि म्हणा, प्रभू येशू, हा डाग तू काढून टाक, मी तुला शरण आलेलो आहे, मला पाव. मदाई मॅडम काय म्हणायचं? येशू मला पाव, तू माझ्याकडे धाव. हा शरण आला आणि प्रभू येशू काय म्हणाला? माझी इच्छा आहे शुद्ध हो. तेव्हाच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. विश्वासाच्या बहीण भावानो, आज तुम्हाला आणि मला वाटत असेल कुष्ठ गेलं, कुष्ठरोग गेला, परंतु अशुद्धता, अमंगळ गोष्टी, अंधश्रद्धा, अज्ञान या जगातून गेलेले नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्त या जगामध्ये प्रकाश बनून आलेला आहे. हा प्रकाश अंधाराच्या ठिकाणी प्रकाशतो. येशू शुद्धता घेऊन आलेला आहे. ही शुद्धता आम्हाला शुद्ध करते. येशू श्रद्धेचं ठिकाण आहे, आमच्यातली अंधश्रद्धा घालवतं. येशू मंगळ आहे, पवित्र आहे, आमच्यातल्या अमंगळ गोष्टी काढून टाकतं. हॅलो, आज तुम्हाला हे म्हणण्याची गरज आहे की येशू, माझ्या जीवनामध्ये जरी कुष्ठ नाही पण काही डाग आहेत, मला शुद्ध कर. प्रियानो, तुम्हाला वाटत असेल मी मोठ्या चर्चमध्ये, मोठ्या गर्दीमध्ये मोठी उपासना करतो, मी मोठमोठ्या गोष्टी मला ठाऊक आहेत. गर्दीतले होऊ नका, ईशला सामोरे आलेले व्हा, शरण आलेले व्हा, देवाचा धावा करणारे बना, परमेश्वराचं सहाय्य मागणारे बना. परमेश्वरला म्हणा, प्रभू येशू, होय मला पापांची क्षमा झालेली आहे, होय माझं तारण झालेलं आहे, पण काही गोष्टी माझ्या जीवनात मी कबूल केलेल्या नाहीत. ते कुष्ठ, ते डाग काढून टाक, शुद्ध व्हा, शुद्ध व्हा. येशू म्हणतो, माझी इच्छा आहे शुद्ध हो. तेव्हाच त्याचे कुष्ठ जाऊन तो लागलाच शुद्ध झाला. आज तुमच्यापैकी अनेक बहीण भावांना प्रभू येशूने शुद्ध केलेलं आहे, मला ठाऊक आहे. परंतु काळजी घ्या, पुन्हा शुगर वाढणार नाही. काळजी घ्या, ब्लड प्रेशर वाढणार नाही. काळजी घ्या, गेलेलं पाप पुन्हा येणार नाही. काळजी घ्या, जुना स्वभाव, जुन्या चालीरीती तुमच्या जीवनात परत येणार नाहीत. काळजी घ्या.
प्रियानो, लागलाच तो शुद्ध झाला. आज हा संदेश ऐकत असताना तुमची जबाबदारी आहे की येशूला म्हणणं, प्रभू माझ्यातला हा डाग, माझ्यातले अशुद्धता तू काढून टाक, मला शुद्ध कर, पूर्ण शुद्ध व्हा. बायबल सांगतं आम्हाला अशुद्धपणासाठी नाही तर शुद्धतेसाठी पाचारण केलेलं आहे. आणि अशुद्ध मनाच्या मनुष्याला देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही. हॅलो, अशुद्ध मनुष्याला देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही. शुद्ध झाला. प्रभूने त्याला एक गोष्ट सांगितली. काय सांगितली? मग येशूने त्याला म्हटले, सांभाळ, सांभाळ. आता जेव्हा डॉक्टर सांगतात आता बरा झालेला आहे, डिस्चार्ज मिळालेला आहे, सांभाळ, पथ्य पाळ, काळजी घे. प्रेम, जेव्हा आम्ही मंडळीमध्ये येतो, येशू ख्रिस्ताचं वचन ऐकतो, पश्चाताप करतो, बाप्तिस्मा घेतो, तेव्हा पालक सांगतात आता तुला प्रभूने क्षमा केलेलं आहे, बाप्तिस्मा घेऊन तारण झालेलं पावलेलं आहेस, आता मंडळीच्या प्रबोधनात तू भाग घेऊ शकतोस, मंडळामध्ये सेवकाई करू शकतोस, सुवार्ता सांगणं, प्रार्थना करणं, आराधनेमध्ये भाग घेऊ शकतोस. परंतु सांभाळ, काय? पुन्हा कुसंगत करू नकोस, पुन्हा अशुद्ध गोष्टी करू नकोस. मंडळी हो, आज तुम्ही स्वतःला सांभाळा. होय, तुम्ही शब्दात पाळणारे आहात, भक्ती करणारे आहात, अर्पण देणारे आहात, परंतु या जगामध्ये आम्ही जेव्हा चर्च सुटल्यावर जातो तेव्हा तुम्ही सांभाळून राहता काय? ज्यांना स्वतःला सांभाळता येत नाही ना, ते एक आड एक चर्चला येतात. भीती वाटते त्यांना इथं यायला कधी कधी. मग एक आठवड्या चर्चला यायचं, पश्चाताप करायचा, पूर्ण शुद्ध व्हायचं, जायचं, आणि काही घटना घडली की मग त्यांचं मन त्यांना इथं येऊ देत नाही, आणि मग आठवड्याभर ते गॅप ठेवतात. काही लोक गॅप ठेवतात, माहित नाही कुठला शॅम्पू, कुठलं साबण, कुठलं काय वापरतात, पुन्हा शुद्ध होऊन इथं येतात, पांढरा शर्ट घालून, पांढरी चांगलं साडी, आणि मग प्रभू बरोबर चालतात. मग बरं वाटतं, आज चर्चला गेलो, बरं वाटलं, काय वचन होतं, काय प्रार्थना, काय आनंद वाटला. इथं बाहेर गेल्यानंतर आणि जगाच्या गर्दीमध्ये त्याच्याबरोबर इकडे गेलो, त्याच्याबरोबर तिकडे गेलो, हे खाल्लं, हे पिलं, हे बोललो, सेवकाविरुद्ध बोललो, मंडळी विरुद्ध, सगळं चाडी ह्याची त्याची, बस झालं. सांभाळा. प्रभू येशू म्हणतो आता तू शुद्ध झालाय, सांभाळ, सांभाळ, पुन्हा शुद्ध होऊ नकोस. मात्र एक जबाबदारी काय दिली? तर जाऊन आपणास याजकाला दाखव आणि त्यास प्रमाण पटावे म्हणून मोशाने जे अर्पण नेमिले आहे ते व्हा. हॅलो हॅलो, अर्पण दे म्हणून सांगितलं. आम्ही बरं झालो, प्रार्थना ऐकली, प्रभू पास्टरने प्रार्थना केली, भावानं बहिणीनं आम्ही बरं झालो, माझं हे चांगलं झालं, ते चांगलं झालं, आम्ही साक्षी देतो, चांगली गोष्ट आहे, हॅलो इकडे लक्ष द्या. पण प्रियजनांनो, फक्त साक्षी देऊन भागत नाही, तर मी तर म्हणतो जेव्हा आम्हाला एखादा लाभ होतो ना, त्याच्यातल्या काही प्रमाणात आम्ही अर्पण पण आणलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आमचा दशांश वाढला पाहिजे, आमचं दानार पण वाढलं पाहिजे, आमची प्रभूवरलं प्रेम वाढलं पाहिजे, आमच्या कुटुंबातली संख्या वाढली पाहिजे. हॅलो, हे अर्पण आहे. नाहीतर झालं की लगीन, अरे पण आता ती जोडपं कुठं आहे? पालकांना शोधायला जायचं त्यांच्याकडं. लग्नाच्या दिवशी उशा ठेवून गुडघे टेकतात आणि एकमेकाला वचन देतात. चर्चच्या बाहेर ते दोघं संसार चांगला सुखानं करतात. हा, आम्ही वचन दिलंय. अरे पण ज्याला वचन दिलं त्याच्या घरामध्ये तुम्ही येत नाही, त्याचं काय? प्राइज द लॉर्ड. त्याचं वचन पाळा. मुलांची समर्पण आम्ही करतो, वचनात वाढवीन, कृपेत वाढवीन. समर्पण झालेली लेकरं कुठं आहेत हा प्रश्न आहे माझा. बाप्तिस्मा, मुलांना बाप्तिस्मा दिला आम्ही, पास्टर तुम्ही किती चांगलं, देव किती चांगलं, आमच्या मुलांनी बाप्तिस्मा घेतला. झालं की बाप्तिस्मा घेतला, प्रबोधनात भाग घेतला, आम्ही स्वागत सगळं केलं. मुलं कुठं आहेत? बाप्तिस्मा झालेले लोक कुठं आहेत? हा प्रश्न आहे. हा माझा प्रश्न नाही आहे, हा देवाचा प्रश्न आहे तुम्हाला. आम्ही इथं सांस्कृतिक लोक नाही आहे, आम्ही दैवी लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. पास्टरांच्या इच्छेप्रमाणे नाही, देवाच्या विधीप्रमाणे होऊ द्या, होऊ द्या. हॅलो, घरी गेल्यानंतर पुन्हा एक वेळ शांत बसा, मनन करा,
देवबाप परमेश्वरा, आज कोणत्या कोणत्या गोष्टी पास्टरने सांगितल्या, अद्भुत आहे तो. चर्चा नका करू माझ्याविषयी, घरामध्ये जाऊन देवाशी संवाद साधा. देव दाखवेल हे तुझ्यासाठी होतं, हे चांगल्यासाठी होतं, तुझ्या परिवारासाठी होतं, त्या तारणासाठी होतं. देव तुम्हाला दाखवेल आणि मग तुम्ही देवाला आणि मला दोष देणार नाही. जेव्हा तुम्ही इतर बंधू बरोबर, इतर बहिणी बरोबर चर्चा कराल ना, तेव्हा माझी चाय पे चर्चा होते. हॅलो, मला तुमची काळजी आहे. काही जण म्हणत आहे जास्त काळजी करू नका. हालेलुया. मला काळजीच आहे तुम्हाला तुमची, आणि मला काळजीच वाटते काही लोकांची. का मी काळजी करू नये? कारण मी तुमची काळजी घेतलेली आहे. बायबल सांगतो, पाऊल म्हणतो, जर मी तुमच्या आत्मिक पेरणी केलेली आहे तर आई गोष्टीची मी कापणी करू नये काय? कारण तुमच्या पदरी पुष्कळ पीक यावं ही माझी इच्छा आहे. तुमची घरं आशीर्वादित असावी, तुमची लेकरं आशीर्वादित असावी, तुमचं पारिवारिक जीवन स्वास्थ्याने शांतीमध्ये असावं माझी इच्छा आहे. माझा यात लोभ नाही आहे, देवाचा लाभ आहे. म्हणून येशू ख्रिस्तानं योहान 17 मध्ये प्रार्थना करताना म्हणतो, हे पित्या, जे लोक जगातून तुम्हाला दिलेस त्यांना मी तुझी वचनं कळवली आहेत. ते तुझे आहेत, कारण त्यांना प्रभू तू माझ्या हाती दिलंस. आणि हे बापा, ज्यांना तू माझ्या हाती दिलंस त्यांना माझ्या हातून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. प्रभू, त्यांच्याकडं मी तुझं गौरव केलेला आहे. येशू म्हणतो, आता तुझ्या ठाई माझं गौरव होऊ दे. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, हे परमेश्वरा, माझ्या बापा, माझ्या पित्या, जे लोक जगातून तुम्हाला दिलेस त्यांना मी तुझ्या हाती देतो. प्रभू, यांना तुझ्या आणि माझ्या हातून कोणी हिसकावून घेऊ नये. प्रिय विश्वासरा बहीण भावानो, तुमचं आणि माझं जीवन येशूच्या हाती सुरक्षित असू द्या. तुमचा परिवार, तुमचं व्यवस्था, कौटुंबिक व्यवस्था, तुमचा व्यापार, उद्योग, नोकरी, तुमचा पैसा, तुमचं धन, तुमच्या सगळ्या गोष्टी प्रभू येशूच्या हाती सुरक्षित असू द्या. सुरक्षितच ठेवा. प्रार्थना करा, येशू, हा मला प्राप्त झालेल्या नोकरीतून, व्यवसायातून हा पगार प्रभू हा सुरक्षित ठेव. मला प्राप्त झालेली ही संतती, माझी लेकरं, येशू सुरक्षित ठेव. हे पवित्र आत्मा आमच्या घरावर अभिषेक असू दे. प्रार्थना करा. याकोबावर तंत्रमंत्र चालणार नाही, इस्रायलावर जादूटोना चालणार नाही. तुमचं धार्मिक जीवन वाढवा आणि मग जे साक्षी घडतात, चांगल्या लाभ होतो, सगळ्या आशीर्वाद मिळतात ना, फक्त मुखाच्या साक्षीने नाही, ज्या पटीने येशूने तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे त्या पटीमध्ये देवाला अर्पण देणारे बना. वाढवा दशमांश, वाढवा अर्पण, अजून परमेश्वर देईल. कारण येशू म्हणतो, चांगलं माप हलवून शीग भरून तुमच्या पदरी पडेल. आम्ही देण्यामध्ये कमी आहे. जग बघा, आता जगाने निर्णय बदलला. याचीच बातमी होती, बातमीमध्ये आलं, आता लोकांनी ठरवलेलं आहे मंदिरामध्ये नोटा नाही, चिल्लरच दिली जाईल. आजची बातमी आहे, कारण नोटा लोक पळवायला लागलेले आहेत. पण आपण निर्णय घेऊया, आता मंदिरामध्ये चिल्लर नाही, नोटा दिल्या जातील. हालेलुया. वेळ आलेली आहे, वेळ आलेली आहे. गरीब असतील तर त्यांना श्रीमंत कर, समृद्ध कर. देणारा अंतकरण श्रीमंत असू दे. मी तर म्हणतो, या वर्षामध्ये 10ची नोट चर्चा अर्पणमध्ये दिसायलाच नाही पाहिजे, गायब व्हायला पाहिजे. प्राइज द लॉर्ड. 10ची नोट ना फक्त तिथं त्या लिंबू, अद्रक ह्यालाच वापरा फक्त, बरं का? ती 10ची नोट तिथंच वापरा, इथं नका आणू. माझ्या खिशात नाहीत पैसे जात, पण तुम्ही 10 दिला का नाही, 10च आहे का नाही. 100 दिला की 100 नाही, 500. प्राइज द लॉर्ड. देव तुम्हाला 500 पटीन, 100 पटीन देणार. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद. तू शुद्ध झाला आहेस, तुझं कुष्ठ गेलेलं आहे, तुला आता घर प्राप्त झालेलं आहे, तुला समाज प्राप्त झालेला आहे, तुला आता कोणीतरी कामावर ठेवून घेईल. अहो, त्याचं फक्त शरीराचं कुष्ठ गेलं नाही, बरं आहे का नाही? त्याला तर घरात ठेवून घेणार का नाही लोक? मी काल एक व्हिडिओ पाहिला, 15 वर्ष एका मनुष्यानं आंघोळच केली नव्हती. 15 वर्ष. त्याच गावातला माणूस होता, अशी केस, अशी दाढी, तसं. आणि तो गावात असं सगळ्यांना भीती दाखवत फिरायचं. आणि मनातलं वेडा होता माणूस मानसिकरित्या.
एक संस्था आहे, त्या संस्थेचा एक मनुष्य त्या ठिकाणी आला आणि म्हटला, त्याला तो शिव्या देवता दमटावत होता. तो म्हणला मला मारणार आहेस का? मार म्हटला. पण माझा ऐका, चहा पिणार? हां, चाय येतो. त्याची गरज काय आहे? त्याला चहा पाहिजे होता. चाय पे चर्चा. त्याला चहा दिला. गरम गरम चहाचा घोट तिकडे घेत होता. हा एक संस्थेचा तरुण मुलगा त्याच्याशी बोलत त्याच्याशी संवाद करत होता. म्हटले, क्या हालत कर रखी है. हळूहळू सगळं बोलला नाही, तो शांत झाला. आणि मग लोक या लागले. लोक नाकतोंड असं धरून साईडला नुसते तमाशा बघत होते. पण हा त्याच्या जवळ जाऊन बसला. कॅमेरा चालू होता आणि त्या मनुष्याला त्यानं हळूहळू एवढा संवाद साधून त्याचा विश्वास संपादन केला की प्रियानो, परमेश्वरानं मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचं बनवलं आहे. पण जग आहे ना, आम्हाला मलिन करतं. आमचे विचार अशुद्ध होतात, आमचं बोलणं अशुद्ध होतं, अमंगल गोष्टी होतात. आणि मग असे अशुद्ध अमंग झालेल्या लोकांवर कोण प्रेम करतं माहिती आहे काय? सैतान. आणि मग लोक अशी अशुद्ध अमंग गोष्टी, लोक जग सोडून लवकर जातात. 15 वर्ष आंघोळ न केलेला मनुष्य, एक 15 मिनिटाचा संवाद झाला आणि त्या मनुष्याने त्याला हळूहळू प्रेमानं बोलून त्याला आंघोळ घातली, सगळे केस कापले, दाढी केली. आणि मग गावातल्या लोकांनी त्याला ओळखलं. अरे, यांचे भाऊ आहे की इथं. आणि ते भाऊ त्याला भेटायला आलेत. आणि हा त्या भावाकडे बघून आणला, मेरा भैया आहे. त्याचा अवतार सगळा बाहेरून होताना बदलला. त्याला त्या गाडीत घातलं, एका ठिकाणी नेलं, त्याला मस्तपैकी चांगले कपडे दिले आणि तो हसायला लागला. मग त्या मनुष्याने त्याला प्रश्न विचारला, क्या मेरे को मारोगे? क्या बात करता है, मैं क्यों मारूंगा, मैं अभी जीऊंगा, हालेलुया, अब तुम्हारे साथ रहूंगा. प्रियजनांनो, आम्ही माणसांची सेवा करून माणसांना वरून शुद्ध करू शकतो, परंतु येशू ख्रिस्त आम्हाला आतून आणि बाहेरून शुद्ध करतो. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त आम्हाला फक्त माणूस नाही तर देवाचं प्रतिरूप बनवण्यासाठी या जगात आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आज आम्ही आदामामध्ये हरवून बसलेला आहे माणूस, आणि आमच्यामध्ये जो माणूस आहे तो अशुद्ध आहे, अमंग आहे, अज्ञान आहे, क्षमा न करणारा, सूड घेणारा. आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे, शुद्ध व्हा, देवाचं स्पर्श घ्या. येशू आज स्पर्श करायला तयार आहे. येशू मला शुद्ध कर. तुझी इच्छा असेल तर मला शुद्ध करायस, तू शक्तिमान आहेस. आज तुमच्या प्रार्थना काय आहेत? तुम्हाला दादळलेलं अशुद्ध अमंग अपवित्र जीवन जगायचं आहे का शुद्ध व्हायचं आहे? हे जग आम्हाला अशुद्ध करायला बसलेलं आहे. जगाची व्यवस्था, जगाचे मित्र मैत्री चुकीच्या गोष्टी अशुद्ध करतात. प्रियानो, हा शुद्ध झाला, आम्ही शुद्ध झालेले लोक आहोत. परंतु आमच्या जीवनामध्ये एक दुसरं पाऊल आध्यात्मिक. येशू म्हणाला, मोशानं सांगितलेलं अर्पण तू दे. मोशानं सांगितलं अर्पण. आज आम्हाला बरं झालं, आमचा आजार गेला, आमचा पाप क्षमा झाली, आम्हाला बाप्तिस्म झाला, तारण मिळालं, आम्हाला संतती संपत्ती मिळाली, स्वतःचं घर झालं, मंडळी चांगली मिळाली, परमेश्वर चांगल्या गोष्टी देत आहे. आमचं अर्पण कुठं आहे? देवानं दिलेली संतती मंडळीत कुठं आहे ते अर्पण? देवानं दिलेले घरचे लोक कुठं आहेत? आम्ही किती रुपयाची नोट देवाला अर्पण म्हणून आणलेले आहे? तान अर्पण, दशमांश, देव अर्पण पाहतो. माझ्या प्रियानो, शुद्ध येशू करण्यासाठी या जगात आला. 5व्या वचनामध्ये, मग येशू कफरनहुमास आल्यावर कोणा एका जमादाराने त्याचकडून त्याचा अशी विनंती केली, प्रभूजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडलाय. तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. तेव्हा जमादाराने उत्तर दिले की, प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मी ताबेदार मनुष्य असून माझ्या स्वाधीन शिपाई आहेत. मी एकाला जा म्हटले म्हणजे तो जातो, दुसऱ्याला ए म्हटले तो येतो, आणि आपल्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो ते करतो. हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे आलेल्यास तो म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. मी तुम्हाला सांगतो की पूर्वेकडून व पश्चिमेकडून बहुत लोक येतील आणि अब्राहम, इसाक व याकोब याचबरोबर स्वर्गाच्या राज्यात बसतील, परंतु राज्याचे पुत्र बाहेरच्या अंधारात टाकले जातील, तेथे रडणे व दात खाणे चालेल. मग येशू जमादाराला म्हणाला, जा, तू विश्वास धरल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. त्याच घटकेस साखर बारा झाला. आम्ही पहिल्या अध्यायात गोष्टीमध्ये पाहिलं, येशू डोंगरावरून खाली आला,
थव्यांच्या थवे त्याच्या मागे होते. आज मला सांगू द्या, येशू डोंगरावरून नाही स्वर्गातून आमच्यासाठी पृथ्वीवर आलेला देव आहे. प्राइज द लॉर्ड. तो पित्याचं घर त्यागून आलेला आहे. तो या जगाला शुद्ध करावयास आलेला आहे. तो पाप्यांना क्षमा करावयास आणि हरवलेल्यांना शोधावयास आलेला देव आहे. तो आमचा मुक्तीदाता आहे. तो अंधांचे नेत्र उघडण्यास, तो पाप्यास शुद्ध करण्यास, तो मुख्यास बोलू देण्यास, व्यंगास धड करण्यास, वाकलेल्या सरळ करण्यास आलेला आहे. हे विश्वास धरा. आमची जबाबदारी काय आहे? या कुष्ठरोग्यासारखं आम्ही गुडघ्यावरून प्रार्थना करणं, हात उंचावून स्तुती करणं, परमेश्वराला शरण येणं, प्रार्थना करून देवाकडे सहाय्य मागणं, कारण तो सहाय्य करणारे वीरासारखा आहे. मग आमचं खरं कुष्ठ जातं. कदाचित आमच्यामध्ये आज शारीरिक कुष्ठ नाहीये, परंतु आत्मिक जीवनामध्ये काही कुष्ठ आहेत. जो कोणी बायबल वाचून प्रार्थना करत नाही तो आत्मिकरित्या कुष्ठरोगी आहे. जो कोणी परमेश्वराच्या पवित्र स्थानी येऊन शब्दात पाळत नाही तो आत्मिकरित्या कुष्ठरोगी आहे. जो कोणी परमेश्वराच्या आराधनामध्ये भाग घेत नाही तो आत्मिकरित्या कुष्ठी आहे. सैतानानं काही डाग तुमच्यात ठेवलेला आहे, मग ते देवाला दिसतात, माणसांना नाही. हॅलो, माझ्या बोलण्याचा विपर्यास घेऊ नका. देवाच्या दृष्टीनं आत्मिक कुष्ठ गेला पाहिजे. जर अजून पश्चाताप करून बाप्तिस्मा घेतलेला नाही तर आत्मिक कुष्ठी आहात. हॅलो, माझ्यासाठी नाही, तुमच्या तारणासाठी हे विधी फार महत्वाचे आहेत. कारण आम्ही या पृथ्वीवर शुद्ध झाल्याशिवाय, बाहेरून आणि आतून आमचं कुष्ठ गेल्याशिवाय आम्हाला स्वर्गाच्या राज्यात घेतलं जाणार नाही. प्राइज द लॉर्ड. शुद्ध व्हा. आणि आम्ही जेव्हा शुद्ध होतो तेव्हा देव आम्हाला अर्पण देण्याची संधी देतो. ही संधी आहे, ही संधी आहे. आज जग देत आहे पण ते देवापर्यंत पोहोचत नाही, चोरांच्या हाती पोहोचत आहे. आणि भक्ती हे कमाईचं साधन होऊन बसलेलं आहे. डोंगर हे सैतानाने आज रिझर्व केलेले आहेत. परंतु आपला प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरून नाही, चंद्रावरून नाही, स्वर्गातून पृथ्वीवर आलेला आहे. कशासाठी? तो पाप्यांना क्षमा करावास, तो रोग्यांना बरे करावास, तो हरवल्यास शोधावास, तो तुमच्या आणि माझ्या आत्म्याचं तारण करावास, तो आम्हाला नवीन जीवन द्यावास, तो आम्हाला शुद्ध करावास, तो आम्हाला स्वर्गाच्या पवित्रतेमध्ये न्यावायस येशू आलेला आहे. हे विसरू नका. आजच पश्चाताप करा, शरण या, शरण या, क्षमा मागा. येशूचा स्पर्श आज तयार आहे. ज्याला कोणी स्पर्श करत नव्हतं त्याला येशूने स्पर्श केला. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्या घटनेमध्ये आम्हाला पाहायला मिळतं, जमादार अधिकारी आहे, त्याचा दास, त्याचा नोकर घरामध्ये आजारी पडलेला आहे आणि हा नम्र झालेला आहे. हॅलो, कुणासाठी? आपल्या नोकरासाठी हा नम्र झाला. एक दुसरं वास्तविक चित्र पहा. आज तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी नम्र व्हा, तुम्ही मुलांसाठी नम्र व्हा, तुम्ही आपल्या पतीसाठी ज्यांचं तारण झालेलं नाही त्याच्यासाठी स्वतःला नम्र करणारी म्हणा, येशू माझ्या या व्यक्तीचं, माझ्या पतीचं तारण कर, माझ्या पत्नीचं तारण कर, माझ्या लेकरांना अशुद्ध कर. जमादार दोन वेगळ्या गोष्टी 8व्या अध्यायात आम्हाला पाहायला मिळतात. तुम्हाला आठवत असेल, एक पक्षीघाती मनुष्य त्यातच सांगितलेला आहे. पण 4 अज्ञात लोक त्यांनी त्याला उचललं आणि येशूकडे घेऊन गेलेत. प्राइज द लॉर्ड. येशू काय म्हणतो? त्यांच्याकडे पाहून म्हणाला, मुला तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. कारण तिथं त्या घटनेमध्ये तो पापी होता आणि पापातच खिचपत पडला होता. बऱ्याच गोष्टी आमच्या जीवनामध्ये त्या हरवलेल्या नाण्यासारखं असतात. नाणं 10 रुपयाचं असो की कोणत्याही किमतीचं, पण नाणं जेव्हा पर्समधून गटारीमध्ये पडतं तेव्हा त्याला कोण उचलून घेत नाही. हॅलो, पण नाण्याची किंमत कमी होत नाही. म्हणून ते योहान 15 मध्ये दाखला दिला ना, उदयापुत्र, हरवलेलं नाणं आणि हरवलेलं मेंढरू. होय की हो पाष्ट, आता आठवलं. नाणं त्या बाईचं हरवलं पण दुर्लक्ष तिने केली नाही, कारण घरधनी येण्या अगोदर नाणं सापडलं पाहिजे. कारण ते नाणं म्हणजे तिची ती 10 बिंदिया होत्या, ती पवित्रतेचं प्रतीक होतं. जर एक जरी बिंदिया हरवली तर नवरा संशय घ्यायचा,
हॅलो, आज परमेश्वरानं मंडळीला वधू म्हटलेलं आहे आणि या वधूला आज परमेश्वरानं 10 आज्ञा दिलेल्या आहेत. प्राइज द लॉर्ड. हे तुमचं नाणं आहे. कदाचित तुम्ही देवावर प्रेम करता, तुमचं नाणं हरवलेलं नाही. पण जर आई वडिलावर प्रेम करत नाही तर, कारण 10 आज्ञेमध्ये एक आज्ञा आहे, आई वडिलांचा मान राख. तुम्ही देवाला अर्पण देता आणि आई वडिलांना भाकरी देत नसाल तर, तुम्ही देवावर प्रेम करता आणि देशावर प्रेम करत नाही, तुम्ही देवाचे नियम पाळताना कायद्याचे नियम पाळत नसाल तर, हॅलो, जो देवावर प्रेम करतो त्यानं देशावर प्रेम केलंच पाहिजे. जो देवाचे नियम निर्णय पाळतो त्याने या देशाचे नियम निर्णय पाळलेच पाहिजे. जो देवाची आज्ञा पाळतो त्याने आई वडिलांच्या पण आज्ञा पाळल्याच पाहिजे. स्त्री असो, स्त्रियानं पुरुषाची आज्ञा, पुरुषानं स्त्रीवर प्रीती केलंच पाहिजे. माझ्या प्रियानं एक नाणं असतं, पण गटरीत पडल्यावर किंमत कमी होते. पण त्या स्त्रीनं काय केलं, दिवा लावला, घर सगळं झाडलं आणि शोधलं आणि तिला ते नाणं सापडलं. कारण नाणं स्वतःहून त्याला पाय नाही ते मालकीनीकडे यायला. हॅलो, हे जग पापामध्ये होतं, नाशामध्ये होतं, नरकाकडे चाललं होतं. म्हणून परमेश्वराने जेव्हा प्रीती केलेली पुत्राला स्वर्गातून पृथ्वीवर पाठवला. तू जा. असे लोक पापात मरत आहेत, नरकात चाललेले आहेत, सैतान त्यांना फसवत आहे. येशू स्वतः मानव बनून या जगामध्ये आला, कारण आम्ही त्या नाण्यासारखं या जगाच्या घाणीमध्ये, नाशामध्ये, पापामध्ये आम्ही पडलो होतो. दावीद राजा म्हणतो, त्याने मला हात दिला आणि त्यानं मला चिखलातून बाहेर काढलं. दावीद राजा काय म्हणतो, परमेश्वराने मला हात दिला, त्याने मला चिखलातून बाहेर काढलं. माझ्या जीवनामध्ये मी तरुण होतो, तरुणपणात तरुणासारखं वागत होतो, मनास येईल तसं बोलणं वागणं सगळं होतं. माझ्याजवळ ज्ञान होतं, डिग्री होती, मिशन हॉस्पिटलला मी तयार झालेला मनुष्य. परंतु कुसंगत, चुकीच्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये त्या नाण्यासारखा माझा अवस्था होता. परंतु मी दाविदासारखा जेव्हा शास्त्र वाचायला लागलो आणि येशूला म्हणलं, येशू मला शुद्ध कर, मला चिखलातून बाहेर काढ, मला आजारातून बरं कर, मला मरणातून बाहेर काढ. मी आरोळी मारली, त्यानं माझी आरोळी तिथं गेली. प्राइज द लॉर्ड. आज आरोळी मारणारे कमी आहेत. डॉक्टरने डिक्लेअर केल्यावर, रिपोर्ट आल्यावर मग ठो चालू होतो. हा ठोठो काहीच कामाचा नाहीये. हा ठोठो शेजाऱ्यांकडे जातील, काय झालं ग, गेलं वाढतं कोणीतरी, ते पण लवकर येणार नाहीत. तिथून विचारतील वय किती होतं, मग जाऊ दे. तिथून विचारतील तिसरा कधी आहे, तेव्हा जाऊ. हॅलो, आत्ताच वेळ आहे, शरण या. त्या स्त्रीनं ते नाणं शोधलं, दिवा लावून सापडलं, आनंद झाला आणि म्हणते आपल्या सख्यानं, माझं हरवलेलं नाणं सापडलेलं आहे, माझ्यावर आनंद करा. त्या नाण्याला तिनं शोधलं. ते हरवलेले मेंढरू मालक गेला, ते गवताच्या मागं, त्या हिरवळीच्या मागं गेलं होतं. ते संध्याकाळ होईपर्यंत खातच राहिलं, चरतच राहिलं. आणि संध्याकाळी अंधार झाल्यावर त्याच्या लक्षात आलं, दुसरी कुठं आहेत मेंढरं, कोणीच दिसेना इकडं. प्रार्थना करणारे, माझ्यासाठी प्रीती करणारे, माझी काळजी घेणारे कुठं आहेत? मी कुठं आलो? मी का असं वागलो? का चर्चला गेलो नाही? का अर्पण दिलं नाही? मी असं कुठं आहे? मी एकटा पडलो आता. मेंढरो हरवलं. कशामुळे हरवलं? पापाची हिरवळ भुरळ पडली, पापाची हिरवळ भुरळ पडली, बहकुनिया गेलं, अहो बहकुनिया गेलं, मेंढरो हरवलं, माझं मेंढरो हरवलं. संध्याकाळी मेंढराच्या लक्षात आलं, मी हरवलोय. माझे सवंगडी, माझी मेंढर, बाकीचे कोणीच नाही. मग ते काय करायला लागलं माहितीये काय? बॅ बॅ बॅ, याच्याशिवाय काहीच करू शकत नाही ते.
बरेचदा आमच्या जीवनामध्ये आम्ही हरवतो. पास्टरांचं ऐकलं असतं बरं झालं असतं, देवाचं वचन ऐकलं असतं बरं झालं असतं, वेळीच पश्चाताप करून बाप्तिस्मा घेतला असता बरं झालं असतं. मग अशी बहीण म्हणाली, मला आनंद आहे की मी आज पवित्र लोकांच्या सानिध्यात आहे. मला आनंद आणि अभिमान आहे की चर्चमध्ये मी आहे. त्यामुळे ती आज आनंदी आहे. प्रेज द लॉर्ड. प्रिय विश्वासणाऱ्या बहीण भावानो, उदयापुत्राच्या बाबतीत तसं घडलं नाही. मेंढरू शोधायला गेला, त्यांना शोधून आणलं. उदयापुत्रानं स्वतः पश्चाताप केला. स्वतः. आज काही लोकांना गरज आहे, तुम्हाला शोधायला आता कोणीच येणार नाही. चर्चला का येत नाहीत? बस झालं. किती वेळा हरवायचं आणि किती वेळा मेंढरू खांद्यावर आणायचं. अनेक लोकांना डोक्यावर आणलंय मी इथं. हालेलुया. आता डोक्यावर बसतात काही लोक. बस झालं. सगळ्यांना मी सुवार्ता सांगितल्या, सगळ्यांसाठी प्रार्थना केल्यात, सगळ्यांना मदत केली, सगळ्यांना येशू समजलाय, सगळ्यांना येशू ख्रिस्तानं प्रेम केलंय, आशीर्वाद दिलेला आहे. आता मेंढरानो पुन्हा हरवू नका. प्रेज द लॉर्ड. नाण्यानो पुन्हा पडू नका. उदयापुत्रासारखं वागू नका. उदयापुत्रानं पहिल्यांदाच कबूल केलं, मी जाईल. मी म्हणेन, बाबा मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केलेलं आहे, मला पुत्र नाही, मला नोकर म्हणून ठेवून घ्या. प्रियजनांनो, पश्चाताप फार महत्वाचा आहे. हा जमादार आपल्या साखरासाठी, प्रभू प्रभू तू माझ्या साखराला येऊन बरं कर. प्रभू म्हणतो, अरे मी लगेच येतो. नको नको प्रभू, येशू माझ्यासारख्या मनुष्याच्या छपराखाली तू यावस असा मी योग्यतेचा नाही, मात्र शब्द बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल. पहिल्या घटनेमध्ये येशूच्या स्पर्शाने ते कुष्ठ रोगी बरा झाला. इथं हा जमादार फक्त स्पर्शाचा नाही, येशूच्या शब्दावर त्याचा विश्वास होता. प्रेज द लॉर्ड. आज विश्वासाने बहीण भावानो, येशू युगानुगाचा याजक आहे. येशू देवाचा पुत्र आहे. तो मेला होता पण आता जिवंत झालेला आहे. आजही त्याचा स्पर्श तुम्हाला होण्यासाठी तो तयार आहे. आजही त्याचा शब्द तुम्हाला बरे करण्यास तयार आहे. शरण या, क्षमा मागा. येशूला म्हणा, येशू मला शुद्ध कर, येशू मला क्षमा कर, येशू मला नवीन जीवन दे, येशू माझं तारण कर, मला नवीन जीवनाचा अनुभव दे, मला अशुद्ध लोकांमध्ये राहू देऊ नको, मला शुद्धतेचे जीवन जगू दे, मला पवित्र कर, मला तारण दे. प्रार्थना करा. शरण या. कुष्ठरोगी शरण आला, शुद्ध झाला. प्रभू म्हणतो, जाऊन याचकाला दाखव. कारण का त्यावेळी कुष्ठरोग्याला पवित्र स्थानी जाण्याची काय नव्हती, मुभा नव्हती. पण प्रभू येशूच्या स्पर्शानं फक्त कुष्ठ गेलं नाही, येशू ख्रिस्ताच्या स्पर्शानं त्याला देवाच्या सानिध्यात पवित्र स्थानात जाण्याची संधी मिळाली. प्रेज द लॉर्ड. जरी आम्ही आदामामध्ये मृत झालो, आज्ञाभंगाने दंड आमच्यावर आला, पण येशू ख्रिस्ताच्या स्पर्शानं आज आम्हाला स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी दार उघडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. अर्पण देण्याची संधी आहे. आज तुम्हाला इथं येऊन आराधना करण्याची संधी आहे. आज तुम्हाला आणि मला साक्ष देण्याची संधी आहे. आज तुम्हाला आणि मला ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्याची संधी आहे. एकमेकांसाठी प्रार्थना करण्याची संधी आहे. गरीब आजाऱ्यांना मदत करण्याची संधी आहे. अश्रू गाळण्याची संधी आहे. हो, एकच आयुष्य आहे, एकच संधी आहे. आयुष्यभर ही संधी घ्या. नाहीतर म्हणतील फक्त स्वतःसाठी जगला, काही केलं नाही त्यानं. खादीला कार आणि धरणीला भार होता, येत होता चर्चला, पाठीमागं बसायचा, निघून जायचा, भेटाय काय कामाच. परवा एका चर्चमध्ये एका प्रेतयात्रेची सभा चालू होती. पालक साहेब बोलत होते. खूप चांगला मनुष्य प्रभूकडे गेला. खूप चांगल्या गोष्टी त्यांनी बोलल्या. सगळ्यांनी चांगल्या गोष्टी बोलल्या. माझाही चांगला अनुभव होता. मनुष्य खूप चांगला होता. प्रभूकडे गेला, खूप चांगलं गुणानगान गायलं. त्यांनी सांगितलं पालक साहेबांनी, शुक्रवारी डेथ झाली. शुक्रवारी नाही, सोमवारी आज कोणवार, रविवार, शनिवार, हा या शुक्रवार डेथ झाली. पालक साहेबांनी सांगितलं, मागच्या रविवारपर्यंत चर्चला येत होते. मागच्या रविवार देखील दशांश त्यांनी दिला, वार्षिक वर्गणी दिली, आणि येऊ शकत नाही म्हणून दानार पण अगोदरच दिलं होतं. न चुकता चर्चला असायचे.
अनेक चांगल्या गोष्टी त्या मनुष्याविषयी सेवकांनी बोलल्या आणि त्यामुळे ते म्हटले पूर्ण आयुष्य त्यांना मिळालं, समाधान मिळालं, कुठलाही त्रास न होता ते प्रभूमध्ये झोपी गेले. सगळेजण त्यांच्याविषयी डोळे पाणावले होते. पण जाता जाता एक गोष्ट बोलले की त्यांची मुलं चर्चला येत नाहीत. तुम्ही त्याचा परिवार मंडळीत नसता याचं मला दुःख आहे. तुम्ही ठरवा म्हटले, बापाच्या धावेवरून धावायचं का जगाच्या धावेवरून धावायचं. प्रियजनांनो, एक देवाचा सेवक सत्यच बोलतो, खरंच बोलतो, तेव्हा ते खरं कधी कधी कडवट वाटतं काही लोकांना. आज मी इथं थांबतोय. प्रियजनांनो, हे जगासाठी आम्ही एक उदाहरण, साक्षीदार म्हणून प्रभू येशूने आम्हाला जिवंत ठेवलेलं आहे. आमचं कुष्ठ येशूच्या स्पर्शाने गेलेलं आहे हो. आम्ही शुद्ध झालोय हो. आता आम्ही अर्पण देण्यासाठी पात्र आहोत हो. रोज शरणी या, रोज त्याला अर्पण द्या, प्रार्थना करा, अश्रू घालून भक्ती करा, हात उंचावून. देवानं जे दिलेलं आहे अर्पण, शीख भरून पदरी देव देईल, त्याला पुष्कळ द्या, त्याच्यासाठी जागा. मी माझ्या जीवनामध्ये आज जे काही करू शकलो, मी रिकामा होतो. येशूने या शहरात मला आशीर्वाद दिला, मला पापांची क्षमा लाभली, तारण लाभलं, पत्नी लाभली, लेकरं तुम्ही लाभला, सेवक पण लाभलं. आणि आज परमेश्वर मला शुद्ध आणि पवित्र ठेवलेलं आहे. त्याची सेवा मी करत आहे म्हणून त्यानं माझ्या हाताला यश दिलेलं आहे. परमेश्वर मला उपयोगात आणत आहे. ही माझी सेवा आहे. तुम्हापैकी पुष्कळांना येशूने शुद्ध केलेलं आहे, क्षमा केलेली आहे. याजक तुम्हाला बनवलेलं आहे देवानं. प्रार्थनेची उपासक बनवलं, प्रार्थनेची योद्धे बनवलेलं आहे. परमेश्वर तुम्हाला उपासक बनलेला आहे. पहचान ओळखा. कोणत्या प्रकारचं अर्पण प्रभू ईश्वर तुमच्याकडून हवं आहे. कदाचित तुम्ही गोरगरिबांची सेवा करावी हे अर्पण आहे, मंडळीची स्वार्थ कार्य करावं हे अर्पण आहे, तुमची साक्षीच्या द्वारे येशू गाजवावा हे अर्पण आहे, ख्रिस्तासाठी नम्रतेचं, शांतीचं, प्रीतीचं जीवन जगावं हे अर्पण आहे. येशू ख्रिस्त म्हणाला, याजकाला दाखव, अर्पण दे. त्यानंतर आम्हाला पाहायला मिळते एक जमादार, मोठा अधिकारी आपल्या दासासाठी आला आणि म्हणतो, प्रभू माझा दास घरी आजारी आहे, तू येऊन त्याला बरे करावं ही माझी इच्छा आहे, परंतु प्रभू माझ्या छपराखाली येऊ नको, मी योग्यतेचा नाही. हॅलो, नम्र झाला हो. ऑर्डर नाही केली प्रभूला त्यानं. देवाच्या सेवकाला किंवा कुणाला मी कधी कधी ऑर्डर करतो, लगेच काहीतरी बोलतो, पालक आमच्याकडे येत नाहीत, ते असं बोलू नका. नम्रतेनं प्रार्थना करा, नम्रतेनं पास्टरना फोन करा, पालक साहेब या ना घरी, प्रार्थनेला या पालक साहेब. आणि काय झालं, लगेच तो म्हणतो, प्रभू येशू म्हणतो मी येतो त्याला बरं करेन. नको नको प्रभू, छपराखाली येऊ नको, पण एक शब्द बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल. किती मोठा विश्वास. येशू म्हणतो शिष्यांना, बघितलं का, एवढा मोठा विश्वास इस्रायलात सापडणार नाही. अजून एक गोष्ट प्रभू येशू महत्वाची बोलतो, पूर्वेकडून पश्चिमेकडून पुष्कळ लोक येतील आणि अब्राहम, इसाक, याकोब यांच्या राज्यात बसतील. म्हणजे म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं मागच्या वेळेला, अब्राहम, इसाक आणि याकोब हे देवाच्या राज्यात आहेत. प्राइज द लॉर्ड. अरे येशू ख्रिस्ताने या पवित्र शास्त्रात त्यांची साक्ष दिलेली आहे, बरोबर आहे ना. येशू काय म्हणाला, अब्राहम, इसाक आणि याकोब याच्या राज्यात पुष्कळ लोक पूर्वेकडून पश्चिमेकडून येतील आणि अब्राहम, इसाक, याकोब यांच्या राज्यात बसतील. पण राज्याचे पुत्र बाहेरच्या अंधार खोलीत टाकले जातील. आज आम्ही म्हणत असेल तुम्ही, मी लय मोठा उपासक, मी लय मोठा प्रीचर, मी लय मोठा सेवक, मी श्रीमंत आहे, ज्ञानी आहे. प्रियजनांनो, आम्ही जमादारासारखं नम्र होऊया, कुष्ठ रोग्यासारखं शरणी येऊया. आणि येशूला म्हणे, येशू माझ्या आईचं तारण कर, माझ्या वडिलांचं तारण कर, प्रभू माझ्या घरातल्या सगळ्यांना स्वास्थ्य दे, आम्हाला शांती दे, येशू आमच्या घरामध्ये निवास कर. जमादारानं आपल्या दासासाठी विनंती केली. प्रभू म्हणाला, जा, तुझ्या विश्वासानं तुझा दास बरा झालाय. काहीच बोलला नाही नंतर, तो काहीच बोलला नाही, विश्वास ठेवला त्यानं. जमादारानं काय ठेवला, येशू ख्रिस्त बोललेल्या शब्दावर विश्वास ठेवला. आणि घरी जाऊन पाहतो तो त्याच घटकेस जेव्हा येशू शब्द बोलला होता तेव्हा त्या जमादाराचा दास बरा झाल्याचा त्याच्या दृष्टीस पडला. प्रियजनांनो, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, बायबल सांगतो तो प्रार्थना माझी ऐकलेलीच आहे असा विश्वास धरा. प्रेज द लॉर्ड.
आज मी शब्दातला जाईन आणि मी परमेश्वराची आज्ञा पाळेन आणि देव माझा आशीर्वाद देईल, असा विश्वास धरा आणि कृती पण करा. नाही तू चल ग पुढं आलोच आणि कोणतरी भेटतोय, मग बाई घरी गेलं, आला नाही, काय सांगू तुला, काय सांगू तुला, काय सांगू तुम्हाला. तुम्ही कुठे आहात? देवाचा शब्द कार्य करण्यात फार मोठं काम करतो बरं का. जसा स्पर्श आहे येशूचा, तसा शब्द पण आहे. म्हणून त्याच घटकेमध्ये जेव्हा शिष्य येशू त्यांना म्हणाला शब्दानं, तुम्ही पुढे चला मी येतो, आणि ते जात असताना माझ्या प्रियानं आम्हाला पाहायला मिळतं त्यावेळेला येशू त्यांच्या बरोबर आहे बरं का, येशू त्यांच्या बरोबर आहे आणि लाट आणि वादळ सुरू झाले. तेव्हा त्यांनी म्हणाले, प्रभू प्रभू आम्ही बुडतोय, आम्हाला वाचवा. येशू त्या जहाजात होता. त्यांना काय वाटलं, आता आम्ही बुडतोय, प्रभू आम्ही मरतोय. आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. प्रियजनांनो, जर येशू ख्रिस्त तुमच्या बरोबर, तुमच्या परिवारात, तुमच्या उद्योग व्यवसायात, तुमच्या लेकरांबरोबर आहे, तर मी बुडणार मरणार कधीच म्हणू नका. प्रेज द लॉर्ड. मी तरणार, देव मला तारणार आणि देवाबरोबर मी पुढे जाणार म्हणा. प्रेज द लॉर्ड. मी पूर्ण आयुष्य जगणार, मी मुलांची मुलं दृष्टीस माझ्या पडणार. सैतान बरेचदा काय करतो, मनामध्ये कानामध्ये एक आवाज येत असतो, तो आता जास्त दिवस जगणार नाहीस, तुझं असं होणार आहे तसं. तो सैतान आहे, सैतानाचं ऐकू नका. ज्यावेळेला असे विचार कुणाला येतात ना, तेव्हा म्हणायचं, हे सैताना तू निघून जा, मी मरणार नाही, मी जगणार आहे. हे आजारा तू माझं काही करू शकत नाहीस. येशूला बसलेल्या मारांच्या वळणानं मला आरोग्य मिळालेलं आहे. तुम्ही त्याच वेळेला ज्यावेळेला तुमच्या मनात कानात असे आवाज येतात ना सैतानाचे, तेव्हा त्याच वेळेला घरामध्ये प्रार्थना करा, मी जगणार, मी माझं बरं होणार, मुलांची मुलं दृष्टीस पडणार, मी पूर्ण आयुष्य जगणार, परमेश्वर माझं भलंच करणार, माझं घर उभाच राहणार, माझी मुलांचा विवाह होणार. तुम्ही कबुली करा. येशू म्हणतो त्यांना, अरे तुमचा विश्वास कुठे आहे? आणि प्रभू उठला आणि काय म्हणाला, लाटानो उगाच राहा, वादळा शांत हो. प्रियजनांनो, जो येशू ख्रिस्त तुम्हामध्ये आणि तुमच्या परिवारात तुमच्या बरोबर आहे, तो आजही तुमच्या जीवन प्रवासात तुमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. उद्योग करताना, नोकरी करताना, कुटुंब चालवताना, माझ्या बहीण भावांनो, येशू ख्रिस्ताबरोबर आम्ही एक प्रवास करत आहोत. तुमचं झाड बुडणार नाही. म्हणून शास्त्रात लिहिलेलं आहे, परमेश्वर येशूद्वारे म्हणतो, जल नद्या तुम्हाला बुडवायच्या नाहीत, अग्नी तुम्हाला पोळणार नाही. परंतु प्रियजनांनो, बरेचदा आमच्याच मुखातून भीतीचे, अस्वस्थ, नकारात्मक शब्द येतात आणि कधी कधी बुडण्या अगोदरच आम्ही काय करतो, बुडल्यासारखं अस्वस्थ, भयभीत होतो. माझ्या प्रियानो, एक चर्च होतं, खूप सुंदर, सगळे हजारो लोक प्रार्थनेला यायचे. आणि एका मनुष्यानं त्याच्या बाजूलाच मुद्दामून मोठं हॉटेल बांधलं आणि त्या ठिकाणी पुष्कळ रात्रीचे लोक यायचे. चर्चमध्ये दिवसा लोक यायचे, गर्दी असायची. एवढी गर्दी व्हायला लागली की चर्चमध्ये पास्टरनी 2 टायमाची भक्ती चालू केली, दिवसा एक आणि रात्री पण चर्च चालू झालं. आणि मग या हॉटेल मालकाला एवढा राग आला की माझे हॉटेलमध्ये दारू पिणारे आणि मग असे सगळे लोक एवढे गर्दी होऊन येतात, आणि मग पार्किंगवरून दोघांचे प्रॉब्लेम सुरू झालेत. चर्चच्या पास्टरने सांगितलं, बाबा मी तुला काही बोललेलो नाही आणि आमचं काम आम्हाला करू द्या. आणि मग पास्टरांनी आणि मंडळीनं प्रार्थना चालू केल्या की परमेश्वरा, आम्हाला शांतीनं, भक्तीनं, प्रीतीनं हे चर्च उपासना करण्यास तू सहाय्य कर. आणि प्रभू, आम्हाला कुठलाही त्रास काही होऊ देऊ नकोस. एवढ्याच प्रार्थना होत्या. काही दिवसांना अचानक काय झालं, त्या हॉटेलला, त्या दारूच्या मोठ्या त्या शॉपला आग लागली. काय लागली? आग लागली. आणि ते सगळं हॉटेल पेट घेतलं, सगळं पेटलं, सगळे मालमत्तेचं नुकसान झालं. आणि त्या हॉटेलचा मालक पोलीस स्टेशनला पळत गेला आणि पळत जाऊन सांगतो, या लोकांनी प्रार्थना केल्या म्हणून माझ्या हॉटेलला आग लागली. आणि पास्टरांनी, चर्चचे लोक सांगत होते, नाही नाही, आम्ही काही प्रार्थना अशा प्रकारे केल्या नाहीत आणि आम्ही काही ते आग लावायला देवाला सांगितलं नाही. नाही नाही म्हणला, तुमच्या प्रार्थनेमुळेच माझ्या हॉटेलला एवढी आग लागलेली आहे. जज हसून म्हणाले, तुम्ही रात्रंदिवस प्रार्थना करता,
तुमचा जेवढा विश्वास नाही तेवढा ह्या माणसाचा किती मोठा विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आग कशामुळे लागली माहीत नाही म्हटले, परंतु या मनुष्याचा विश्वास पहा की या प्रार्थनेनेच आग लागलेली आहे. प्रेज द लॉर्ड. अहो, आपण आग लावण्यासाठी आलेलो नाही. येशू ख्रिस्त आग विझवण्यासाठी आला, पण आमच्यात आग लावायला तो आला आहे. ती आग पवित्र आत्म्याची अग्नीची आहे. प्रेज द लॉर्ड. विझू नका, आग लावा. जे थंड पडल्यात, शांत बसल्यात, पवित्र आत्म्यानं त्यांना भरा. देवबाप करू हा सर्व संदेश तुम्हासाठी आशीर्वादित करून आपण आपल्या जागेवर उभं राहूया. कुणी कुणाशी बोलू नका. आज तो प्रभू येशू ख्रिस्त वचनाद्वारे तुमच्याशी बोललेला आहे. डोळे बंद ठेवा. आज तो परमेश्वर तुम्हाकडे पाहत आहे. थव्यांचे थवे येशूच्या मागून डोंगरावरून खाली उतरून आले. मोठी गर्दी होती. आज या जगामध्ये पुष्कळ मोठी गर्दी आहे. अनेक मंडळामध्ये गर्दी आहे, अनेक मीटिंगला गर्दी आहे, अनेक सभेला गर्दी आहे. डोळे बंद ठेवा. परमेश्वराचं वचन तुम्हाकडे आलेलं आहे. प्रियजनांनो, आपला परमेश्वर गर्दीचा नाही, दर्दी लोकांचा भुकेलेला आहे. त्याला शोधणारे लोक तो येशू शोधत आहे. त्याच्याकडे वळणाऱ्या लोकांकडे तो येशू वळतो. त्याला शरण येणाऱ्या लोकांना तो पावतो. प्रिय माझ्या बहीण भावांनो, या जगाच्या भाऊगर्दीमध्ये स्वतःला हरवू नका. येशू ख्रिस्त आम्ही जे हरवलेले आहोत ते आम्हाला शोधावयास आलेला आहे. म्हणून प्रभू येशू म्हणतो, मी पाप्यांना तारावयास आणि हरवल्यास शोधावयास आलेला आहे. आज कदाचित तुम्ही या जगाच्या गर्दीमध्ये स्वतः हरवून बसला असाल, तर आज येशू म्हणा, येशू मला या गर्दीतून, मला या कुसंगतीतून, मला या जगाच्या गोष्टीतून, अशुद्ध, अमंगल, अंधश्रद्धा, अज्ञानाच्या गोष्टीतून येशू बाहेर काढ. मला शुद्ध कर प्रभू येशू. येशू स्पर्श करतो आणि शुद्ध करतो. आज जगाच्या लोकांसाठी एक संधी आहे. कारण येशू म्हणतो, माझी नव्हत अशी दुसरी मेंढरं मला कळपात आणली पाहिजेत. मग एक कळप आणि एक मेंढपाळ असं होईल. कळपानो, मेंढरांना जन्म देतात. येशू ख्रिस्त मेंढपाळानं तुम्हाला जन्म दिला, कळपात आणलेला आहे. तुम्ही मी त्याचे कळपातले लोक आहोत, मेंढर आहोत. आम्ही मेंढरांना जन्म देण्यासाठी आहोत. आत्मे जिंकण्याचं काम करा. ज्या शुद्ध अमंगल गोष्टी करत आहेत त्यांना सुवार्थ सांगा, प्रार्थना करा, त्यांची काळजी घ्या. येशू ख्रिस्त आज शोधत आहे. शुद्ध करण्यासाठी, स्पर्श करण्यासाठी येशूचा हात आजही तयार आहे. कुष्ठरोगी पालता पडला आणि म्हणाला, येशू मला शुद्ध करावास, तू शक्तिमान आहेस. आज माझ्या बहिणी, माझ्या बंधू, कोणते डाग आहे तुझ्यामध्ये, आत्मिक आणि शारीरिक, येशूला शरण ये, क्षमा माग, पश्चाताप कर. शुद्ध झाल्याशिवाय देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही. जगाची मलिनता जगामध्ये आम्हाला खितपत ठेवते. दावीद राजा म्हणतो, परमेश्वरानं मला हात दिला आणि चिखलातून बाहेर काढलेला आहे. मी परमेश्वरला शरण गेलो आणि तो मला पावला. दावीद राजा म्हणतो, परमेश्वरानं मला सर्व भयापासून सोडवलं. परमेश्वर किती चांगला, याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याचवर भाव ठेवतो तो धन्य आहे. म्हणून दावीद राजा म्हणतो, तरुण सिंहाला वाण पडेल, त्यांची उपासमार होईल. परंतु जे लोक परमेश्वराला शरण जातात त्यांना कशाची, कोणत्याही चांगल्या वस्तूंची वाण पडत नाही. प्रिय बंधू आणि बहिणीनो, आज येशू ख्रिस्त तुम्हाकडे पाहत आहे. तुम्हाला पुरवठा करण्यासाठी त्याचा हात, तुम्हाला स्पर्श करण्यासाठी त्याचा हात, तुम्हाला चिखलातून, तुम्हाला जगाच्या घाणीतून काढण्यासाठी त्याचा हात तयार आहे. शरण या, क्षमा मागा. येशूला म्हणा त्या कुष्ठरोग्यासारखं की येशू, तुझी इच्छा असेल तर मला शुद्ध करावाच, तू शक्तिमान आहेस. आज येशूची इच्छा आहे की तुम्ही शुद्ध व्हावं, तुम्हाला क्षमा मिळावी, तुमचं कुष्ठ जावावं. तुमची इच्छा आहे काय? शरण या, भाव ठेवा. आज तो येशू तुम्हाला शुद्ध करू इच्छितो. प्रभूने त्याला शुद्ध केलं. प्रभू त्याला म्हणाला, आपणास याजकाला दाखव, अर्पण व्हा. जेव्हा प्रभू येशू आम्हाला शुद्ध करतो, क्षमा करतो,
आम्ही रोगमुक्त होतो, पापमुक्त होतो. आम्हाला साक्षी देण्याची संधी आहे, आम्हाला सुवार्ता सांगण्याची संधी आहे, आम्हाला अर्पण देण्याची संधी आहे. आज तुमची अर्पण कुठं आहेत? तुमचे दशमांश कुठे अडकलेले आहेत? परमेश्वराकडे अर्पण घेऊन या. स्वतःचं जीवन, परिवाराचं जीवन, लेकरांचं जीवन अर्पण करा प्रभूला. परमेश्वर पुष्कळ पदरी तुमच्या देईल. चांगलं माप हलवून शीख भरून प्रभू देतो. जमादारानं आपल्या चाकरासाठी प्रभूला विनंती केली, प्रभू माझ्या छपराखाली नको, पण शब्द बोल. शब्दावर विश्वास होता. आज देवाचा शब्द, देवाचं वचन आहे. येशूच्या वचनावर, येशूच्या शब्दावर तुमचा विश्वास आहे का? वचन ऐका, ग्रहण करा, वचनाप्रमाणे आचरण करा, वचनाप्रमाणे प्रार्थना करा. ते वचनच तुम्हाला शुद्ध करेल, ते वचनच तुमच्यामध्ये निवास करेल. तो येशू आहे. येशू शब्द बोलला, चाकर बरा झाला. आज येशूचा शब्द तुम्हाकडे आलेला आहे. तुमच्या घरातले लोक बरे होतील. ज्यांच्यासाठी प्रार्थना करत आहात ते बरे होतील. जे आळशी झालेले आहेत ते क्रियाशील होतील. येशूचं वचन घेऊन इथून जा. आज प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला म्हणत आहे, एवढा विश्वास इस्रायलात मला आढळला नाही. पूर्वेकडून पश्चिमेकडून पुष्कळ लोक येतील, देवाच्या राज्यात बसतील, परंतु जे लोक आज्ञा पालन करणार नाहीत, अशुद्ध गोष्टीत राहतील, वचन ऐकणार नाहीत, ते अंधारात टाकले जातील. पक्षघाती मनुष्याला स्वतःच कोणीच नव्हतं, कारण त्याचं पाप त्याला पक्षघातामध्ये खितपत ठेवलं होतं. पण 4 लोकांनी त्याला उचललं आणि येशूकडे आणलं. येशू म्हणतो, मुला तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. येशू ख्रिस्तानं मंडळी हो तुम्हाला त्या 4 लोकांसारखं बनवलेलं आहे. मंडळीच्या बाहेर जे पापात, व्यसनात, मरणात अडकलेले आहेत त्यांना उचलण्यासाठी तुमची माझी जबाबदारी आहे. सुवार्ता सांगा, प्रार्थना करा. जे आजारी आहे त्यांना मदत करा, जे गरीब आहे त्यांचा कैवार घ्या. देशासाठी प्रार्थना करा. 4 लोकांसारखं, त्या विश्वासणाऱ्यांसारखं बना. येशू ख्रिस्तांच्या 4घांचा विश्वास पाहून त्या पक्षघाती मनुष्याला म्हणाला, मुला तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. येशू तुमच्या प्रार्थनेनं, येशू तुमच्या विश्वासाच्या कृत्येनं तुमच्या घरातल्या लोकांना, मंडळी तुमच्या शेजारच्या लोकांना, तुमच्या नातेवाईकांना तो बरं करेल, क्षमा करेल. मेल्यानंतर खांदे देणारे चौघे बनू नका. आज जे मरणाकडे चाललेले आहेत त्यांना प्रभूकडे आणणारे बना. मी त्या गर्दीत जाईन, मी बरी होईन. तिने विश्वासाची कृती केली, कारण तिने जग अनुभवलं होतं. प्रियानो, हे जग चटके आणि फटके देणारं जग आहे. अशुद्ध स्त्री, पापी स्त्री, रक्ताचा झरा वाढतच गेला, रोग बळावत गेला, मरण प्राय झाली होती. पण तिने ऐकलं, विश्वास धरला की येशू शुद्ध करणारा, येशू क्षमा करणारा, येशू रोग बरे करणारा देव आहे. प्रियानो, ऐकल्याने विश्वास वाढतो, पण विश्वासाला क्रियेसहित कार्य करतो. तिने क्रिया केली, विश्वासाने शब्द बोलले, मी जाईन, बरे होईन. पण तिने कृती केली, गर्दीत गेली. तुम्ही शब्दादिनी येणारे बना, मंडळीत उपासना करणारे बना, विश्वासावर राहणारे बना. कृती फार महत्वाची आहे. आजच निर्णय आहे. तिचा झरा वाहतच होता. आज पुष्कळदामची आर्थिक हानी होते, शारीरिक हानी होते, पुष्कळदामचं मानसिक तणाव येतो, हे वाढत जातं. त्या रक्तस्रावी स्त्री सरकायला कारण आम्ही येशूला स्पर्श केलेला नाही, किंवा येशू ख्रिस्ताने आम्हाला स्पर्श करावा इतका मी त्याच्या जवळ जात नाही. कोणतं नुकसान तुमचं होत आहे? त्या स्त्रीचं रक्त 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 जात होतं. आज तुमचं आर्थिक नुकसान होत असेल, आज तुमचं मानसिक हानी होत असेल, आज तुमचं यश मिळत नसेल, आज येशू ख्रिस्त तुम्हाला म्हणत आहे, त्या स्त्रीसारखा विश्वास धर, कबूल कर की मी गर्दीत जाईन, मी चर्चला जाईन, मी प्रार्थना करेन, येशू मला स्पर्श करेल. येशूने तिला स्पर्श केला, तिच्या रक्ताचा झरा सुकवून गेला. जाता जाता येशूने त्या मत्तई जकादारला देखील म्हटलं, माझ्या मागून ये. त्याचा शब्द ऐकून तो मत्तई जकादार ते धन तिथंच टाकून येशूचा शिष्य बनला. प्रवास करणारे ते शिष्य घाबरले होते, बुडणार, मरणार. बरेचदा आमच्या मुखातून असे शब्द येतात, पण येशू म्हणतो तुमचा विश्वास कुठे आहे? येशूने शब्द बोलला, लाटा आणि वादळ थांबलेत.
आणि येशू बरोबर ते शिष्य पलीकडे गेलेत. प्रियजनांनो, येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून पृथ्वीवर आम्हाला तारून जीवन देऊन सार्वकालिक जीवनात पलीकडे न्यावयास आलेला देव आहे. पश्चाताप करा, पश्चाताप करा. येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करा की प्रभू, मी तुला शरण आलेलो आहे. क्षमा मागा, निर्णय घ्या. साक्ष देईन, सुवार्ता सांगेन, पुष्कळांना तुझ्याकडे वळवेन, तुला अर्पण देईन. प्रभू येशू तुझा भय धरून राहील, तुझा भाव ठेवेन. आज एक निश्चय करा. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. परमेश्वराची आराधना आपण करणार आहोत. डोळे बंद असताना परमेश्वराचं सहाय्य मागा. आज येशूचा स्पर्श मागा. आज येशूला वचनाद्वारे आपल्या हृदयामध्ये घेण्याचा निर्णय घ्या. आज येशूचा स्पर्श तुमच्यासाठी आहे. तुम्ही आज येशूच्या वचनानं शुद्ध झालेला आहात. त्याच्या रक्तानं पापांची क्षमा झालेली आहे. प्रभू येशू, तुझ्या लोकांना आज तू स्पर्श केलास. प्रभू, शुद्ध केलं. स्तुती करतो. आज संदेश ऐकल्या प्रत्येकामध्ये आज येशू तू उतरून आलेला आहेस. आम्ही तुला धन्यवाद देतो. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. आदिवंदन ख्रिस्ता तुला, आहे जगा वेगळा. सर्वांनी गा. आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला. तू आहे जगा वेगळा. येशूचे गोड मनाला मुकी घेऊ सदा स्तवनाला. नाम येशूचे गोड मनाला मुकी घेऊ सदा स्तवनाला. किती आलो मी ख्रिस्ता तुला, किती आलो मी देवा तुला. तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आदिवंदन, आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला. तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. नाम येशूचे सांगू जगाला, येशू ख्रिस्त हा चितारणारा. नाम येशूचे सांगू जगाला, येशू ख्रिस्त हा चितारणारा. पापी जनांना तारा वयाला, पापी जनांना तारा वयाला. तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आदिवंदन, आदिवंदन
वंदन देवा तुला, आदि वंदन ख्रिस्ता तुला. तो आहे जगा वेगळा, तो आहे जगा वेगळा, तो आहे जगा वेगळा. सर्व समर्थ, सर्व ज्ञानी, सर्वव्यापी, स्वर्ग पृथ्वी मनुष्याने आमच्या निर्माण करत्या पित्या, येशूच्या प्रिय पवित्र नावामध्ये आजच्या ह्या शुभ संदेशाबद्दल आम्ही सगळी मंडळी तुला धन्यवाद देतो. होय प्रभू येशू, तू पाप्यांना तारावयास आणि हरवल्या शोधावयास या जगात आलेला देवाचा पुत्र आहेस. प्रभू येशू, आम्ही धन्यवाद देतो की बापा येशू, तू आज आम्हाला शुद्ध केलेला आहेस, कारण तुझं वचन आम्हाला शुद्ध करतं. प्रभू, तुझ्या शब्दानं राजा येशू आज आम्ही शुद्ध झालोत. प्रभू येशू, मी प्रार्थना करतो आज ज्या ज्या प्रियानी तुझी वचनं ऐकलीत, तुझे शब्द प्रभू स्वीकारलेत, त्यांना येशू तू आज शुद्ध केलेला आहेस. प्रभू येशू, मी प्रार्थना करतो पुन्हा कोणत्या अशुद्ध, अमंगळ, अज्ञानाच्या, अंधश्रद्धाच्या गोष्टी यांच्या जीवनात येऊ देऊ नकोस. जसा बापा येशू राजा तू त्या कुष्ठरोग्याला शुद्ध केलंस, बापा येशू आम्ही तुला शरण आलो, हे प्रियजन तुला शरण आलेले आहेत. आणि प्रभू आज आमचे सर्व डाग, शारीरिक डाग, आत्मिक डाग तू काढून टाकलेला आहेस. आता बापा येशू राजा आम्ही धन्यवाद देतो की आम्हाला तू अर्पण म्हणून तू स्वीकारलेला देव आहेस. या प्रियजनांची अर्पण, त्यांची भक्ती, प्रार्थना, अश्रू आणि प्रभू येशू त्यांच्या हातचे सर्व श्रमाचं फळ तू त्यांना स्वीकार. मी प्रार्थना करतो राजा येशू, हा संदेश ऐकल्या प्रत्येकाला प्रभू शुद्ध आणि पवित्र ठेव. प्रभू, जसं प्रभू येशू जामदारानं जमादाराच्या दासाला त्याने विश्वास ठेवला की प्रभू तू शब्द बोल, माझा दास बरा होईल. आज माझ्या येशू तुझ्या शब्दावरती आम्ही विश्वास ठेवलेला आहे. आज ज्या परिवारातील लोक इथं आलेले नाहीत, ज्या घरामध्ये आज परमेश्वरा जे लोक प्रभू मंडळीच्या गोष्टीमध्ये भाग घेत नाहीत, प्रभू तुझ्या वचनाकडे ज्यांनी पाठ फिरवलेले आहे, आज येशू मी प्रार्थना करतो तुझं वचन पाठवून त्यांना बरं कर. माझ्या येशू, ज्या बिछाण्यावर झोपलेले आहेत, येशूच्या नावामध्ये त्यांचा बिछाना बदलला जाऊ दे. ज्या व्यसनामध्ये आहेत, येशूच्या नावामध्ये व्यसनातून मुक्त होऊ दे. ज्या आजारामध्ये आहेत, येशूच्या नावात तो आजार निघून जा यावेळेला. जी कुसंगत आहे, येशूच्या नावात ती कुसंगत निघून जाऊ दे यावेळेला. सैतानानं आखलेल्या प्रत्येक दुष्ट योजना येशूच्या नावात मी रद्द करत आहे. पवित्र प्रभू येशू, मी प्रार्थना करतो या भारत देशामध्ये तुझी शांती असू दे. या महाराष्ट्रामध्ये प्रभू गोर गरीब, अनाथ, पोरक्या, विधवांना तू सांभाळ. माझ्या प्रभू येशू, पुष्कळ अन्नधान्याची रेलचेल होऊ दे. प्रभू, जे अश्रू गाळत आहेत येशू माझ्या प्रभू, त्यांचे आज अश्रू पुसून टाक. जे प्रभू येशू ज्या दवाखान्यामध्ये आज झर आहेत त्यांना येशू तू आज बरं कर. माझे येशू, जे रस्ता चुकलेले आहेत त्यांना येशू आज तुझ्याकडे वळव. आज बापा येशू राजा मी धन्यवाद देतो की होय प्रभू, तू आज आम्हाला स्पर्श केलास. आणि प्रभू, ज्या गोष्टी आज आम्हाला अशक्त करत होत्या, ज्या गोष्टी आज आम्हाला हरवून आम्ही बसलो होतो, त्या पुन्हा येशू तुझ्या नावामध्ये या मंडळीला आणि प्रत्येक हा संदेश ऐकणाऱ्याला प्राप्त होऊ देत. जसं त्या रक्तस्रावी स्त्रीचा झरा सुखून गेला, ती बरी झाली. प्रभू येशू, आज येशूच्या नावामध्ये प्रत्येक व्याधीतून लोक मुक्त होऊ देत. माझे येशू तुझी शांती त्यांच्या जीवनात जाहीर करीत. सर्व मान, सन्मान, महिमा आणि गौरव तुला देतो. आभारासहित प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणा पिता. आमेन, आमेन, आमेन. देव बाप सगळ्यांना आशीर्वादित करो.